नमस्कार मित्रमंडळी, मी तुमची होमिओपॅथ डॉक्टर सुजाता नाईक आज पुन्हा एकदा FB लाईव्हवर तुमच्याशी थेट संवाद साधणार आहे. आणि आजचा आपला विषय आहे कोविड-19 आणि त्याच्यामुळे जी काय आज जी परिस्थिती आपली उद्भवली आहे, आज आपण जे एका भयाच्या अशा फेजमधून चाललो आहोत, त्या संदर्भात आपण थोडंसं आज आपलं मन मोकळं करणार आहोत एकमेकांबरोबर. तुमच्या काही भीती, काही तुमच्या अँझायटीज, काही तुमच्या आकांक्षा असतील मनात, काही तुमच्या शंका असतील, तर त्या संदर्भात आपण नक्कीच बोलणार आहोत. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा अत्यंत असा इंटरॅक्टिव्ह आपल्याला ठेवायचा आहे. मला खूप काही लेक्चरबाजी करायची नाही आहे, पण जे काही थोडंफार आज माझ्या अनुभवातनं जे आज ते गेले 6 महिने आम्ही जे डॉक्टर्स, आम्ही जे हेल्थकेअर वर्कर्स ज्या आजाराला, ज्या व्हायरसला सामोरे जात आहोत आणि ऑन द फील्ड जे काही आमचे अनुभव आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यातून आपल्याला एकत्रित काही मार्ग काढता येतो का याबद्दलही आपण थोडंसं बोलूया. आय होप आय एम ऑडिबल. तुम्हाला सगळ्यांना मी ऐकू येते असं माझा येत आहे का ऐकायला? तुम्हाला कोणाला जर ऐकू येत नसेल तर प्लीज मला मेसेज टाका, म्हणजे मग मी व्हॉइस मॉड्युलेशन तसं व्यवस्थित करेन. पण मला वाटतं येत आहे ऐकू सगळ्यांना. तर आज कोविड-19 हा आपल्याला म्हणजे जानेवारी 2020ची जी सुरुवात झाली तीच अत्यंत अशी वाईट सुरुवात झाली, कारण तिथेच 2019 डिसेंबरपासून याची चाहूल लागली होती कोविड-19ची. आणि तेव्हा हे काय आहे, कोणता आजार आहे, कोणाला माहीत नव्हतं. चायनामध्ये थोडीफार सुरुवात झाली होती आणि तिथपासून जी काय ती सुरुवात झाली ती मात्र हळूहळू पसरत ते जे लोण चाललंय आज ते भारतापर्यंत येऊन आज त्याचं रूपांतर अत्यंत एका ज्वालेतून मोठ्या आगीत झालंय. आणि त्याच्यात आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, कोणत्या ना कोणत्या प्रमाणे आपण सगळे त्याच्यात होरपळून निघालो आहोत. तर आता ह्याला कसं काय सामोरं जायचं आणि याची नेमकी आपल्या कोविड-19ची तर आता सगळ्यांना आपल्याला माहिती झाली आहे. आणि अगदी म्हणजे तळागाळापासून ते डॉक्टर्सपर्यंत सगळ्यांना आता ते सोशल मीडिया आणि गुगलवरती इतकी माहिती आहे की कोविड-19 आजाराबद्दल तुम्हाला माहिती द्यायची गरज नाही मला असं वाटतं, कारण त्याच्यातली लक्षणं, काय काय होतं, कोणती औषधं, इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना आता माहीत झालंय. पण सगळ्यात एक मोठा जो फॉलआउट म्हणू आपण किंवा एक मोठा कॉम्प्लिकेशन या कोविडमुळे झालंय आणि ते म्हणजे जी काय लोकांची मानसिकता आहे त्याच्यामध्ये जो काय बदल झालाय त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. त्यामध्ये बऱ्याच अंशी भीती, एक आपण प्रकारचं एक मानसिक अस्वास्थ्य किंवा एक प्रकारचं दडपण, एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे तर आहेच. पण त्यातनं काही जे लोक आहेत, एक छोटा पर्सेंटेज, एक छोट्या प्रमाणात काही लोक आहेत जी सही सलामत याच्यातनं बाहेर पडतायत आणि त्याच्यातनं जो मार्ग त्यांनी काढलाय त्याचं काय आहे, त्याच्या मागचं गुपित काय हे आपण शोधून काढूया. आणि ते जर आपल्याला सगळ्यांना कळलं तर आपलं काम किती सोपं होईल, आपलं आयुष्य पुढचं किती सोपं होईल. कारण हा कोविड-19चा जो व्हायरस आहे हा एका दिवसासाठी, एका महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी किंवा लॉकडाऊन संपेस्तोवर आहे असं अजिबात नाहीये. तो आता असणार आहे आपल्यासोबत. आणि आता असं म्हणतात ते बरोबर आहे की आता प्रत्येक आजार, मग कोणतेही दुखणं घेऊन तुम्ही डॉक्टरकडे गेला तर आधी कोविड रूल आउट करायचं. कोविडची टेस्ट ही कंपल्सरी असणार आहे याच्या पुढे, कदाचित कायमस्वरूपी. आणि जोपर्यंत तुम्ही कोविड रूल आउट करत नाही तोपर्यंत इतर आजार तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही धरूच शकत नाही. त्यामुळे हा एक मोठा आता आपल्यापुढे मोठा प्रश्न पडला आहे. त्याच्यामुळे जी एक भीती आपल्या मनात जी निर्माण झाली आहे त्याला आपण कसं सामोरं जायचं याविषयी आपण थोडंसं बोलूया. तर नेमकी भीती कशी आणि कोणत्या स्तरावर आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. की कोविड-19 हा जो व्हायरस आहे आणि व्हायरल इन्फेक्शन जे आहे, ह्या एका इन्फेक्शनमुळे लोकांची मानसिकता कशी आणि का बदलली हे आपण थोडंसं थोडक्यात बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे आपण कसं ओळखाल की आपली मानसिकता बदलली किंवा आपलं मनस्वास्थ्य थोडं बिघडलंय, हे याची लक्षणं काय आहेत ते आपण आधी थोडंसं बघूया आणि ती का उद्भवतात हेही बघू. तर सगळ्यात म्हणजे जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, स्वतःच्या आरोग्याची, आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची, आपल्या स्वभावाच्या, आपल्या भोवतीचं जे वातावरण आहे त्याची जी जर भीती वाटत असेल, किंवा आता कसं होईल आपलं, ह्याच्या पुढे कसं होईल, आपल्याला तर व्हायरस होणार नाही ना, आपल्याला आतापर्यंत झाला नाही पण आपल्याला पुढचा नंबर आपला असेल का, आपल्या कुटुंबियांचा असेल का, आणि समजा झालं तर मग मी एकटा पडेन, मला एका हॉस्पिटलच्या बेडवर नेऊन टाकतील, मला माझी कुटुंबीय दिसणार नाहीत, किंवा आपल्या स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची आपल्याला जास्त नेहमीच भीती असते.
तर आपल्या जवळची व्यक्ती एखादी, विशेषतः कोणी तुमच्याकडे वयोवृद्ध घरात असतील किंवा आपण म्हणतो जसे कोमॉर्बिडिटीज असणाऱ्या काही व्यक्ती घरात असतील, ज्यांना हायपरटेन्शन म्हणजे ज्याला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा काही हृदयरोग किंवा किडनीचे विकार असतील, तर या लोकांना ह्याच्यापासून जास्त धोका असतो. तर अशा लोकांना जर हॉस्पिटलला जावं लागलं तर मग आपल्याला ते भेटतील की नाही, किंवा त्यांना काही तिथे होईल का, त्यांची काळजी घेतली जाईल का, हे असंख्य प्रश्न हे कोविडशी रिलेटेड आहेत आणि हे सिच्युएशनल आहेत, म्हणजे प्रासंगिक आहेत. त्या आता हा जो प्रॉब्लेम सध्या उद्भवला आहे कोविडचा, त्याच्यामुळे उद्भवलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे सामान्य रूपाने जे काही लोक एरवी अँक्शस नसतात ते आता खूप जास्त अँक्शस झालेत. तो एक प्रश्न झाला. ही अगदी वास्तव भीती आहे, पण एक अनाठाई भीती काही लोकांच्या मनात आहे. सगळी काळजी घेऊन काही कुठल्याही प्रकारचं त्यांना रिस्क फॅक्टर्स नसून सुद्धा काही लोक अति प्रमाणात त्यांना एक एन्झायटी असते, एक भीती असते, एक अस्वस्थता असते मनात की अरे आता काहीतरी होईल मला, म्हणजे माझ्या शेजाऱ्याला झालं, समोरच्या बिल्डिंगमध्ये कोणीतरी कोविड पॉझिटिव्ह आला, म्हणजे आता मला नक्की माझाच नंबर आहे पुढे आणि मला तर होणारच आहे, मला झालं तर मी मरणारच आहे, किंवा माझा असाध्य रोग आहे, हा कधी बराच होणार नाही, किंवा मला आता कोविड झालाय तर मला तो पुन्हा होऊ शकतो आणि झाला तर मी मात्र याच्यात दगावणार, अशी एक अनाठाई भीती काही लोकांच्या मनात असते. आणि ही थोडीशी आपण म्हणू की ही थोडीशी एक्झॅजरेटेड फिअर आपण म्हणतो, तसं एक एक्झॅजरेटेड फिअर काही लोकांच्या मनात आहे. आता खूप वेळा आपण म्हणू की सिच्युएशनल जर भीती आहे तर मग जसा कोरोना जाईल तशी ही भीती पण जायला हवी. पण काही लोकांच्या मनात ही भीती दडा धरून बसते, दबा धरून असते. आणि ह्या क्रॉनिक एन्झायटीचे जे पेशंट्स असतात, ज्यांना क्रॉनिक डिप्रेशन असेल किंवा एन्झायटी असेल, अशा लोकांमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये, अशा प्रसंगात ही आणखीन उफाळून येते आणि कधी कधी ती अत्यंत एका टोकाची सीमा गाठू शकते. कधी कधी त्याच्यामुळे आत्महत्येचे प्रयत्न होतात. त्यामुळे डिप्रेशन हा विषय जो आज कोविड इरामध्ये झाला आहे तो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि खूप वेळा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण असं म्हणतो की आता नाही हा आजार आहे, सगळ्यांनाच भीती वाटते, तर तुला पण तशी वाटत असेल, पण हा दुर्लक्ष करून चालणारा आजार नाही आहे. ही सुद्धा एक व्याधी आहे आणि मानसिक व्याधीकडे पण तितक्याच महत्वाने, तितक्याच गांभीर्याने बघितलं पाहिजे, अशी माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे. तर हे पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण आहे की राग खूप जणांमध्ये, की अरे हे काय चाललंय, म्हणजे हे काय कधी संपणार नाही का, हा लॉकडाऊन संपणार नाही का. आणि तो राग मग कोणाविरुद्धही असतो. मग तो व्हायरस ज्याला आपण, जो आपल्याला दिसत नाहीये, जो सूक्ष्म आहे, त्याच्या विरुद्ध राग असतो, आपल्या घरातल्या लोकांविरुद्ध राग असतो, सरकारबद्दल राग असतो की अरे काय अजून तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, तुम्ही करताय काय, अजून तुमच्या हातात नाहीये, तुम्हाला हे दिसलं नाही का, सरकारी यंत्रणा चालत नाही. डॉक्टर्स विरुद्ध राग, हेल्थकेअर वर्कर्स विरुद्ध राग. त्यामुळे हा एक राग, क्रोध जो आहे, ही एक आणखीन खूप महत्वाचा इमोशन हल्ली जास्त दिसतो आणि तो सर्व स्तरांवर खूप वाढत चाललाय आणि तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो व्यक्त होत असतो. अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन्स पर्यंत सगळ्यांना आज कुठल्या ना कुठल्या एका सोर्सवरती राग येतच असतो आणि तो आधी असतो आपल्यामध्ये. जेव्हा असं काही घडतं तेव्हा आपल्याला राग येतोच, कोणत्याही गोष्टीचा प्रसंगानुरूप आपल्याला राग येत असतो. पण ह्याच्यामध्ये झालंय काय की आपल्याला जी गोष्ट कळत नाही, जी अनिश्चित आहे, कारण त्याचा आपल्याला कुठेच अजून मार्ग दिसत नाहीये, आपण एका ह्याच्यात बोगद्यात अडकल्यासारखे आहोत सगळे आणि कुठेच आपल्याला अजून प्रकाश दिसत नाहीये, कारण या व्हायरसवर अजून वॅक्सिन आलेलं नाहीये आणि असा ठोस कुठला उपाय आला नाही. म्हणजे जवळजवळ 6 महिने झाले पण अजून ठामपणे कोणी सांगू शकत नाहीये की हे वॅक्सिन घे किंवा हे इंजेक्शन घे, हे अँटीबायोटिक घे किंवा हे औषध घे, कुठलंही होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, आणि तू 100% कोविडमधून बाहेर पडशील, असा कुठलाही डॉक्टर, कोणताही वैद्य ठामपणे सांगू शकत नाही. एव्हरीथिंग इज थ्रू ट्रायल अँड एरर. आणि त्याच्यामुळे ती जी अनिश्चितता, जे सावट आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे, त्याच्यामुळे ही एक भीती वाढायला कारण, ते एक महत्वाचं कारण आहे. तर राग हा खूप महत्वाचा आहे. तिसरं चिंता, काळजी. आणि ती बऱ्याच वेळा आपण बघतो की अनेक वेळा जॉईंट फॅमिलीज असतात, छोट्या जागेत राहणारे कुटुंब असतात मोठी मोठी, किंवा एकच कमवणारी व्यक्ती असते घरातली, तिला कोविड झाला किंवा तिला काही प्रॉब्लेम झाला तर मग आर्थिक विवंचना हा तर सगळ्यांनाच हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. आज बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. काही जणांना वर्क फ्रॉम होम दिलंय, काही जणांना पार्ट पे दिलेला आहे, म्हणजे अर्ध्या पगारावर करा. नवीन नोकऱ्या तर मिळतच नाहीत, नवीन संधी मिळत नाहीयेत. बऱ्याच लोकांना अगदी म्हणजे उंबरठ्यावर होते, नवीन त्यांना जॉब मिळाला पण त्यांना जॉईनिंग डेट्स देत नाहीयेत. तर असं हे जे त्रिशंकू सारखे जी परिस्थिती आज झाली आहे, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन, काळजी, चिंता
पुढच्या भविष्याची जी एक एक काळजी त्याच्याबद्दल आहे ही सगळ्यांमध्येच आहे आणि ती थोड्याफार फरकाने लोकांमध्ये आहे. पण आज मला वाटतं कोविड-19 मधूनच्या सावटातून, त्याच्या भीतीतून, त्याच्या प्रभावातून एकही व्यक्ती जगातली अजूनपर्यंत सुटली नाहीये. आपल्या सगळ्यांवरती कोणत्या ना कोणत्या प्रमाणात प्रभाव आपल्यावरती पडलेला आहे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. फ्रस्ट्रेशन एक आहे. आता जी लोक घरात कोंडल्यासारखी झाली आहेत, एक तर क्वारंटीन ज्यांना म्हणजे जी कोविड पॉझिटिव्ह आहेत, ज्यांना सौम्य लक्षण आहेत त्यांना क्वारंटीन केलं जातं. घरी असाल तर निदान तुम्ही घरात आहात, नाहीतर हॉस्पिटलच्या एका खोलीत तुम्ही असता. जे गंभीर स्वरूपाचे पेशंट आहेत त्यांना आयसीयू मध्ये दाखल केलं जातं आणि त्यांची मंडळी जर पॉझिटिव्ह आली कॉन्टॅक्ट्स तर त्यांना घरी क्वारंटाईन केलं जातं. म्हणजे एक ते घरात कोंडल्याचं एक फ्रस्ट्रेशन आणि दुसरं आपली जवळची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे, तिला आपण बघायला जाऊ शकत नाही, तिच्या संपर्कात आपण येऊ शकत नाही, ती बरी होणार की नाही ह्या भीतीपोटी आपण असतो घरामध्ये. तर हे जे आहे हे जे फिलिंग्स आहेत हे अत्यंत असे आजपर्यंत म्हणजे आपण म्हणू जसं की न भूतो न भविष्य अशी परिस्थिती आपल्यावर सगळ्यांवर आली आहे. आणि त्यामुळे आपल्याला कसं रिॲक्ट करायचं, कसं रिस्पॉन्ड करायचं हे अजिबात अजून आपल्याला कोणालाच त्याचं आकलन झालं नाहीये. हे सगळ्यात म्हणजे मी म्हटलं तसं की भीती, दुसरं म्हणजे राग, एक फ्रस्ट्रेशन, चिंता आणि आता हे एक म्हणजे की एक अनिश्चितताची जे सावट आहे, हे सगळे या सगळ्यामुळे जे काय इमोशन आपल्याला झालेलं आहे आणि त्याला आपण पोस्ट किंवा कोविड सायकोसिस असं म्हणूया, म्हणजे फिअर सायकोसिस. त्याच्यातलं बरंचसं वास्तव आहे, पण मी म्हटलं तसं अनाठाईपण आहे. आणि त्याला काय जबाबदार आहे? त्याला बऱ्याच अर्थी आपण मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळणं किंवा चुकीच्या पद्धतीने जे काही मीडियामध्ये चाललंय किंवा अवास्तव जी काही भीती लोकांच्या मनामध्ये टाकली जात आहे त्या संदर्भात पण मला सांगायचंय. म्हणजे आज व्हॉट्सॲप असो, गुगल असो किंवा टीव्हीचे अनेक चॅनल्स असतील, ते सतत हीच बातमी देत असतात की आज इथे एक रुग्ण सापडला, तिथे कोविड पॉझिटिव्ह सापडला, आज इकडे ह्याला कोविड झाला, आज ह्याला क्वारंटाईन केलं, त्याला आयसोलेट केलं, आज भारतामध्ये मृतांची संख्या एवढी झाली, जगामध्ये एवढी झाली आणि अजूनही याच्यावरती काही उपाय नाही. अशा पद्धतीच्या बातम्या सतत येत असतात आणि आपण दिवसभर या बातम्या बघत असतो. अनेक लोक दिवसभर टीव्हीवरती केवळ कोविडच्याच बातम्या बघत असतात आणि अरे आज कालपेक्षा आजचा नंबर चांगला, आज थोडासा माझा मूड चांगला आहे. अरे काल 44 लोक गेले, आज तर 80च्या वर गेलेत. म्हणजे आता कोविड खूप जास्त पसरलाय, आता हा आजार आणखीन गंभीर होणार, हा बहुतेक कधी बराच होणार नाही. अशा पद्धतीची जे मीडियामधल्या ज्या बातम्या येत असतात सतत आणि आपण त्याच्यावरती सतत आपण त्या बातम्या ऐकत असतो, बघत असतो, त्याच्याने एक प्रकारचं एक ऑब्सेशन झालेलं आहे. एक प्रकारचं आपण त्याच्याने पछाडलो आहोत त्या इन्फॉर्मेशनमुळे, त्या माहितीमुळे आणि त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारची भीती आणि भय आपल्यामध्ये निर्माण झालंय. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे त्याच्यामुळे आपल्या शारीरिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम व्हायला लागलाय आणि अनेकदा ही तशी व्यक्त होत नाहीत. आता भीती वाटते म्हणून भीती मला वाटते असं सांगणारी लोक कमी असतात, पण बऱ्याच वेळा चिडचिड होणं किंवा कोणाशी न बोलणं, एकलकोंडा होणं, लोकांशी संपर्क न ठेवणं, कोणाशी बोलावंसं न वाटणं, सतत झोपून राहणं, भूक खूप जास्त होते. म्हणजे कधी काही लोकांना अतिप्रमाणात भूक लागते आणि काही जणांची भूक अत्यंत मंदावते. अशा प्रकारची शारीरिक लक्षणं असतात. काही जणांना जुन्या व्याधी असतात, क्रॉनिक डिझिजेस ज्याला आपण म्हणू, मग ते आर्थरायटिस असेल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम, किडनी डिझीज असेल किंवा काही क्रॉनिक इतर ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतील ज्याच्यासाठी काही औषधं चालू असतील किंवा जुने मानसिक रोगही असू शकतात. उदाहरणतः डिप्रेशन असेल, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, एन्झायटी, न्यूरोसिस आणि ज्याच्यावरती त्यांना औषधं चालू आहेत. अशा पेशंट्सना अशा वेळी आणखीन त्यांचा प्रॉब्लेम जो ऑलरेडी आहे, जो त्यांचा आहेच, त्याचा प्रादुर्भाव आणखीन प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते. आणि अशा लोकांची इम्युनिटी मानसिक आणि शारीरिक स्तरावरती कमी असल्यामुळे आजाराचा सुद्धा त्यांना प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे कोविड-19चा धोका सुद्धा अशा व्यक्तींना जास्त असतो, कारण त्यांची इम्युनिटी आधीच कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये ही अशी मानसिकतेची जोड. त्यामुळे हा एक अत्यंत खरं म्हणजे खूपच गांभीर्याने घेण्यासारखा हा प्रश्न आहे. आणि आज सायकॅट्रिस्ट, सायकोथेरपिस्ट, काउन्सिलर्स, मानसोपचार सगळे तज्ज्ञ जे आहेत ते सगळेजण आज मला वाटतं सगळ्यांना सतत कॉल्स म्हणजे 24 आवर हेल्पलाईन्स त्यांच्या चालूच असतात. बरेच लोक फोन करत असतात, पण असं त्याच्यासाठी आपल्याला एक ठोस काहीतरी एक उपाययोजना केली पाहिजे असं माझं स्वतःचं प्रांजळ मत आहे. कारण हे इतक्या प्रमाणात वाढत चाललंय. मी स्वतः होमिओपॅथ असल्यामुळे आणि आम्ही असे पेशंट्स खूप ट्रीट करत असल्यामुळे सतत आमचेही फोन्स या कारणासाठी वाजत असतात. बऱ्याच लोकांना माहिती नसते, कोविडची माहिती नसते किंवा चुकीची माहिती असते.
आता उदाहरणतः त्या दिवशी मी सहज असंच एक कोणीतरी मला पोस्ट पाठवली की ती बाई त्या डॉक्टरला फोन करते आणि सांगते, अहो मी माझ्या मैत्रिणीशी 1 तास बोलले काल आणि माझ्यानंतर लक्षात आलं हिला तर कोरोना आहे. अहो फोनवर बोलल्याने कोरोना होतो का, तर मला सुद्धा होईल का? तर अशा प्रकारची भीती सुद्धा लोकांच्या मनात आहे. आता ही किती अवास्तव आहे, ही किती एक्झॅजरेटेड आहे हे आता आपल्याला, पण याच्यात काही लोकांचा दोष नाही, कारण ज्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन आज सगळीकडे पसरतंय त्याच्यावर असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण काही जण म्हणतात, अरे कालपर्यंत म्हणत होते अरे कोरोना हा व्हायरस जो आहे ना तो ड्रॉपलेट्स मधून जातो, म्हणजे आपण खोकतो, शिंकतो तर त्याच्यामधून म्हणजे त्याचा जो स्त्राव असतो किंवा जे सिक्रेशन्स असतात त्याच्यामधून तो कोरोनाचा व्हायरस पसरतो. आज कोणी म्हणाला नाही नाही आपण जे खातो अन्न त्याच्यातून पसरतो. आता WHO म्हणतंय की अरे हे तर एअरबोर्न सुद्धा असू शकतं, म्हणजे आपण जे काही श्वास घेतो त्या ऑक्सिजनमधून की त्या एअरमधून त्या हवेतून सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर कोणावरती विश्वास ठेवायचा कोणावरती नाही असा एक मोठा प्रश्न आज सगळ्यांपुढे आलाय आणि त्याच्यामुळे ही भीतीचं लोण हे आणखीन पसरत चाललंय. तर मी जसं म्हटलं तसं एक भुकेवरती परिणाम, झोपेवरती परिणाम, काही लोकांना निद्रानाश होतो म्हणजे अजिबात झोपच लागत नाही, काही लोकांना अति झोप लागते, काहींना झोपमोड होते, वाईट वाईट स्वप्न पडतात आणि दिवसभर असं अजिबात फ्रेश वाटत नाही, दिवसभर अंग मोडून आल्यासारखं, ताप नाही पण अंग मोडल्यासारखं आणि सतत हे फिलिंग की आपल्याला काहीतरी झालंय, आपल्याला काहीतरी आजार आहे पण तो लक्षात येत नाही. अशा ह्या भीतीपोटी भीतीच्या सावटाखाली सगळे आज जगतायत. काही जणांना स्किनवरती सुद्धा प्रॉब्लेम होतात, म्हणजे काही जणांना रॅश येतो किंवा असं एखादा एक्झिमा असेल ज्याला पण इसब असेल, जुना इसब असेल तर तो जास्त त्रास द्यायला लागतो, कारण एन्झायटी आणि स्ट्रेस याचा डायरेक्ट आपण कनेक्शन आपण करू शकतो याच्याशी. शारीरिक ह्या ज्या व्याधी आहेत विशेषतः त्वचेचे जे रोग आहेत त्याचा आणि स्ट्रेस याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे त्वचा रोगांचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय, केस गळतीचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे खरं तर आज बाहेर जात नाहीत लोक, प्रदूषण कमी झालंय, ट्रॅव्हलचा स्ट्रेस कमी झालाय, प्रवासाचा स्ट्रेस कमी झालाय, घरीच आहेत, घरचं अन्न खात आहेत तरी सुद्धा केस गळण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय आणि खूप जणांच्या तक्रारी हल्ली आहेत. आमच्याकडे सुद्धा केस गळतीच्या खूप तक्रारी येत आहेत. तर याच्या मागची कारण मीमांसा आपण बघू, पण ही सगळी लक्षणं आधी तुम्हाला मी सांगते. काही स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इश्यूज सुरू झाले आहेत, त्यामुळे कारण स्थूलत्व वाढत चाललंय त्यामुळे हॉर्मोनल इश्यूज होत आहेत. आणि सगळ्यात आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन, म्हणजे ड्रग्ज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला तंबाखू सेवन, अल्कोहोल आणि ड्रग्ज याचं सेवन वाढलंय किंवा ज्या लोकांना याची सवय होती त्यांना ते न मिळाल्यामुळे विड्रॉलमुळे जे काय त्याचे सिम्पटम्स होत आहेत ते वेगळ्या प्रमाणात. म्हणजे आता कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांना ड्रिंक्सची सवय असते किंवा ज्यांना अल्कोहोल निदान आठवड्यातनं 3-4 वेळा लागतं आणि मधल्या काळात जेव्हा सगळंच बंद होतं लॉकडाऊनमध्ये तेव्हा अल्कोहोल अजिबात मिळत नव्हतं, तेव्हा कुठेच उपलब्ध नव्हतं. तर अशा वेळी अशा लोकांना फिजिकल विड्रॉल सिम्पटम्स व्हायला लागले होते. म्हणजे एक तर शारीरिक त्यांना सिम्पटम्स व्हायला लागले, म्हणजे चिडचिड, म्हणजे एक हातापायाला कापरं भरणं, ताप आल्यासारखं वाटणं, पोटाचे विकार होणं आणि मानसिक स्तरावरती मग खूप राग, चिडचिड, व्हायलेंट होणं. म्हणजे अत्यंत म्हणजे बऱ्याच स्त्रियांची ही तक्रार होती की ते पुरुष ज्यांना अल्कोहोल मिळत नसते त्यावेळेला तर अगदी मारझोडपासून तर फिजिकल व्हायलन्सपर्यंत त्यांची मजल गेली. तर हे सुद्धा हल्ली खूप प्रमाणात वाढलंय. आणि लॉकडाऊनमुळे काय झालं, जर ते अल्कोहोल आणि अंमली पदार्थ जर अवेलेबल असतील, उपलब्ध असतील तर त्याचं जे काय सेवन आहे, त्याचं जे काय कन्झम्पशन आहे ते आता आणखीन वाढलंय. त्यामुळे त्याच्यामुळे आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. आणि टीनेजर्स आहेत, विशेषतः तरुण वयातली मुलं आहेत किंवा तरुण जी लोक आहेत जे आता बाहेर जाऊ शकत नाहीत, ज्यांना एक सोशलायझिंगची सवय होती त्यांचं सोशलायझिंग बंद झालंय. तर ह्याच्यामुळे हे जे सगळे मानसिक प्रॉब्लेम्स जे आले आहेत म्हणजे राग, क्रोध, फ्रस्ट्रेशन आणि भीती हे सगळे याच्यातून उद्भवणारे आहेत प्रॉब्लेम्स. तर ते प्रत्येक वयोगटात कसे होतात ते आपण बघणारच आहोत, पण हे सगळे थोड्याफार प्रमाणात सगळ्यांमध्येच आहेत. त्याला बऱ्याच अंशी तुमचं वयोगट, तुमची शारीरिक आणि तुमची मानसिक जी काही जडणघडण आहे, जर तुम्ही ओव्हरऑल तुमची इम्युनिटी, तुमची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर ह्या प्रॉब्लेम्सला आपण सहजासहजी सामोरं जातो. पण काही जण पहिल्यापासून कमकुवत असतात या दोन्ही स्तरांवर, शारीरिक आणि मानसिक. तर अशा लोकांना याचा नक्कीच जास्त यांच्यावरती परिणाम होतो. ते एक आहे. नंतर तुमचं सोशल बॅकग्राऊंड म्हणजे सामाजिक स्तर आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने वाढला, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये वातावरणात आहात सध्या, ते पोषक आहे का तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हटलं तसं वयोगट आणि तुम्हाला इतर कुठले आजार आहेत का याच्यावरती हे सगळं तुमचं
तुमची रिॲक्शन किंवा तुमचा रिस्पॉन्स ह्या कोविड-19मुळे ज्या उद्भवणाऱ्या मानसिक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल होतो. तर ते ह्या जे 4-5 गट आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आता बघणार आहोत. आणि सगळ्यात म्हणजे लहान मुलांचं आपण बघूया की लहान मुलांवरती ह्याचा परिणाम काय होतो. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांवरती मी तुमचे प्रश्नांची उत्तरं देणारच आहे. पण आता मी आधी बघते कोणाचे आहेत का. हां, भीती निर्माण होण्याचं मुख्य कारण मीडिया, बरोबर आहे, सुनन मनेरकर म्हणतात. हां, भावना म्हणते की तुझ्या आवाजाचा एको येतोय. आवाजाचा एको येतोय का? जर कोणाला आणखीन तसं वाटत असेल तर प्लीज मला सांगा. कोणीतरी मला असं विचारलंय की हाऊ डू वी स्टे अनअफेक्टेड वेन वी आर फोर्स्ड टू इंटरॅक्ट विथ कोविडियट्स अनकेअरिंग अबाउट द रिस्क. ओके, कोणीतरी मला असं विचारलंय की काही जण, हां बरोबर आहे, हा पण एक खूप चांगला प्रश्न आहे की जशी अनाठायी भीती, अवास्तव भीती हा एक मानसिक प्रॉब्लेम आहे, तसं अजिबात भीती नसणं, पूर्णपणे बिंदास असणं हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अशी लोक कोणतेही नियम पाळत नाहीत. ह्याच्याने काय होतंय, मास्क लावून काय होणार आहे का फरक? हा तर कोरोना सगळीकडेच आहे, आपल्यालाच कसे होईल कशावरून. आणि माझी प्रतिकारशक्ती तर खूपच चांगली आहे, मला काय, मी तर यंग आहे, मला काही होणार नाही असं म्हणून अनेक लोक मास्क न घालता बाहेर फिरतात, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, किंवा मग जे हँड हायजीन आपण म्हणतो, किती वेळा हात धुवायचे, काय ते सॅनिटायझरने काय होत नाही असं म्हणून बिंदासपणे वावरणारी लोकही आहेत. तर ही एक प्रकारची मानसिकता आहे. त्यामुळे आपण हे दोन्ही टोकं बघतोय सध्या, अति प्रमाणात काळजी घेणारे आणि दुसरे म्हणजे अजिबात न घेणारे. ही दोन्ही टोकं जी आहेत ती चांगली नाही आहेत. आणि ही दोन्ही टोकं तुम्हाला कोरोनापासून बचाव तुमचा करू शकत नाहीत. त्याला एक योग्य बॅलन्स हवा. योग्य प्रमाणे तुम्ही त्याचे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, तुम्ही काळजी घ्यायला हवी. जे काय तुम्हाला आज आरोग्य व्यवस्थेत किंवा आरोग्य जे काय अथॉरिटीज आहेत त्यांनी जे तुम्हाला सांगितलंय की तुम्ही हे पाळायला हवं, कारण आज व्हायरस जो आहे, कोरोना कोविड व्हायरस आहे, हात आपले स्वच्छ साबणाच्या पाण्याने जर धुतले तर तो व्हायरस नष्ट होतो. पण हेही लक्षात ठेवा की तो जर आपल्या शरीरात गेला त्याला एक होस्ट लागतो. व्हायरसला जिवंत राहण्यासाठी होस्ट लागतो. तर तो जेव्हा आपल्या शरीरात जातो तिथे तो रेप्लिकेट होतो. जशा कार्बन कॉपीज होतात निर्माण, तसे याच्या कार्बन कॉपीज होतात आणि तो मल्टिप्लाय होत जातो आणि तुमची फुफ्फुसं जी असतात त्याच्या लायनिंगला आधी जाऊन अटॅक करतो, त्याच्यावरती आधी हल्ला करतो आणि त्याच्यामुळे कोविड न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. आणि तुमची जर प्रतिकारशक्ती त्यावेळी थोडी कमी असेल मग तुम्हाला ते खूप प्रमाणात त्याचा प्रभाव होऊ शकतो, कधी कधी प्राणघातकही असतो. त्याच्यामुळे आपल्याला जर हे साध्या सोप्या उपायांनी जर तो व्हायरस नष्ट होत असेल तर त्याच्यात करण्यात काय हरकत आहे. पण जर तुम्ही दिवसभर हातच धुत राहिलात, सारखे सॅनिटायझर तुम्ही वापरत राहिलात तर तुम्हाला इतर प्रॉब्लेम्स होतील. आजकाल हाताचे एक्झिमा, नंतर हात कोरडे होणं, शुष्क होणं आणि हाताची आणि तळपायाची स्किन सतत फाटणं, हे एक आणखीन ही एक डोकेदुखी लोकांना होऊन बसली आहे. आणि बरेच स्किन स्पेशलिस्ट म्हणतात ह्याच्यावरती हल्ली उपाय शोधतायत की ह्याला काय करायचं ड्राय हँड्सला, कारण सतत पाण्याखाली, सतत साबणाखाली हात ठेवायचे. तर ही दोन्ही टोकं जी आहेत ही चांगली नाही आहेत. त्याला आपल्याला सुवर्ण मध्य गाठायचं आहे आणि आपल्याला ह्या व्हायरसला पळवून लावायचं आहे. ह्या व्हायरसवरती आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि तो केवळ फक्त एक बॅलन्स ठेवून, मेंटल आणि फिजिकल बॅलन्स ठेवूनच शक्य आहे. तर ते कसं आपण आणखीन बघूया. कोणाचा आणखीन प्रश्न येतोय का? हाऊ डू फॅमिलीज विथ फिजिकली अँड स्पेशली चॅलेंज मेंबर्स मॅनेज देअर मेंटल हेल्थ इन दीज टाइम्स? हो, बरोबर आहे अगदी. गायत्री ठाकूरांनी हा प्रश्न विचारला. थँक्यू गायत्री. मी येणारच आहे त्या विषयाला, पण मी आता तुम्ही विचारलंच आहे तर मी आत्ताच उत्तर त्याचं देते की मेंटली आणि फिजिकली चॅलेंज म्हणजे आपण दिव्यांग किंवा विकलांग असे जे आहेत, ज्यांना शारीरिक दुर्बलता आहे, काही त्यांना शारीरिक व्याधी आहेत जन्मतः ज्या आहेत, किंवा जे मानसिकरित्या जे विकलांग आहेत, अशा लोकांना डेफिनेटली जास्त धोका असतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती आधीच कमी असते. पण आपण जे उपाय आपण जे सांगितलेत सगळ्यांना आता, जे आपण पाळतोय आपण सगळेच, म्हणजे मास्किंग आहे, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणं, हँड हायजीन आणि सॅनिटायझेशन, हे जे आहे हे आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा तसंच सुरू ठेवायला हरकत नाही. आणि उलट ह्या लोकांचा तसा संपर्क जगाशी कमीच असतो एरवी सुद्धा, त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर जाणं किंवा अशा लोकांशी त्यांचा संपर्क येणं हे जरा कमीच आहे, म्हणजे याचे चान्सेस जरा कमीच असतात. फक्त एकच आहे की जर घरातली एखादी व्यक्ती हेल्थ केअर वर्कर असेल किंवा बाहेर सतत जात असेल आणि जिचा संपर्क कोविडच्या लोकांशी येत असेल, तर अशी व्यक्ती जेव्हा घरात येते तर तिच्याकडून ज्यांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे अशा लोकांना त्यांच्यापासून खूप लांब ठेवणं आवश्यक आहे. आणि खूप वेळा काय होतं की मी येणारच आहे की जसं लहान मुलांना सुद्धा एक भीती असते जेव्हा काही असं
अनाठाई काहीतरी विचित्र जेव्हा घरात घडतं, एखाद्या व्यक्तीला ॲडमिट केलेलं असतं, घराच्या फॅमिली मेंबरला ॲडमिट करतात, तेव्हा घराचं वातावरण बदलतं. आणि अगदी लहान बाळ असतं ना, ते सुद्धा हे सेन्स करतं की अरे घरातलं वातावरण बदललंय, काहीतरी चिंतेचं सावट आहे, भीतीचं सावट घरात आहे. तसंच हे जे शारीरिक आणि मानसिकरित्या जे विकलांग व्यक्ती असतात त्यांना सुद्धा हा सेन्स येतो आणि त्यांचं वागणं बदलतं, त्यांची भूक मंदावते, ते चिडचिडे होतात, त्यांची झोप कमी होते. तर अशा वेळी तुमचे जे डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना काही एक्स्ट्रा मेडिकेशन जर लागणार असेल तर ते जरूर द्यावं, कारण त्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे हा प्रश्नाला पुढच्या वेळी मी आत्ताच उत्तर दिलं, त्यामुळे पुढे आपल्याला हा हाताळायची गरज नाही आहे. आणि हां, आपण बाकी पण बघूया, कारण आता हे आपल्याला आज कोविडची काळजी ह्याच्या विषयावर जास्त बोलायचं नाही. आपण कोविडमुळे झालेले जे प्रॉब्लेम्स आहेत मानसिक, त्याला आपण हायलाईट करणार आहोत. पण शक्य असेल तर बाकी प्रश्नांना सुद्धा मी उत्तर देणारच आहे. आता कोणीतरी मला विचारलं की गरम पाणी आणि स्टीम इनहेलेशन इफेक्टिव्ह आहे का, म्हणजे तुम्ही वाफ घेणं हे कितपत योग्य आहे. तर आता बऱ्याच डॉक्टर्स आणि संशोधनानुसार हे एक सिद्ध झालं आहे की हा जो व्हायरस आहे हा साधारण 65 ते 70 डिग्रीच्या पलीकडे हा एक्झिस्ट नाही करू शकत, हा राहू शकत नाही. त्याच्यात तो मरतो, त्याच्या पलीकडे तो मरतो. त्याच्यामुळे जर आपण स्टीम घेतली, म्हणजे साधारण एक 90 डिग्रीज 100 डिग्रीजपर्यंत जर आपण वाफारा घेतला, तर मग हा व्हायरस आपल्या जे पॅरानेझल किंवा आपल्या घशाच्या ज्या छोट्या बाकीच्या मागच्या पडजिभेच्या मागे जाऊन जो तिथे जाऊन बसतो तो नष्ट आपण करू शकतो, असं त्याच्या मागचं तथ्य आहे. तर स्टीम साधारण 1-2 तासांनी घेणं, ज्यांना विशेषतः ज्यांचा संपर्क कोविडच्या पेशंटची आहे किंवा जे सतत ऑन फील्ड जातात त्यांनी 2-2 तासांनी 3 मिनिटासाठी स्टीम घ्यावी. हा अत्यंत सोपा आणि बऱ्यापैकी प्रभावी परिणामकारक उपाय आहे आणि त्याच्यातनी नुकसान काहीच नाही आहे. त्यामुळे ज्यांचा संपर्क आहे त्यांनी 2-2 तासांनी घ्यावा. पण ज्यांचा संपर्क नाही आहे किंवा ज्यांना कोविड झालेलं नाही किंवा ज्यांच्या घरात कोविडचा कुठेही पेशंट नाही आहे, आजूबाजूला नाही आहे, त्यांनी 2दा स्टीम घेतली तरीही चालतं. आणि गरम पाणी पित राहावं. गार अशासाठी पिऊ नये की तो व्हायरस एक साधारण 30-40-50 डिग्रीपर्यंत तो फोफावतो, बिकॉज दॅट इज द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर द व्हायरस. आणि आपण जे गार पाणी पितो साधारण त्या टेम्परेचरला बरोबर दॅट इज ऑप्टिमम फॉर द व्हायरस. त्याच्यामुळे एकदम गरम पाणी शक्यतो प्यावं. हे म्हणजे आतापर्यंत मला वाटतं सगळ्यांनाच माहीत झालंय आणि ते आपण सगळ्यांनी करावं. नुकसान काहीच नाहीये आणि करायला काहीच हरकत नाहीये ते. आणि मग सोशल डिस्टन्सिंग बाबतीत पण कोणीतरी म्हणतंय. हां, तसं आता आपण बघूया की प्रत्येक वयोगटात काय काय प्रॉब्लेम. आता आपण आधी लहान मुलांचं बघूया. अगदी लहान बाळांपासून ते साधारण 1-2-3-4 वर्षापर्यंत जी मुलं असतात त्यांच्यावरती सुद्धा या गोष्टीचा परिणाम झाला आहे, जरी ते दाखवत नसले तरीही. कारण काय होतं की ही भीती जी आहे ही अगदी आपण कॉन्शियसली जरी बाळगत नसलो, म्हणजे कोविड नाहीये, आपण सगळं व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग पाळतोय, आपण सुरक्षित आहोत, तरी हे सावट प्रत्येकावरतीच आहे आज. आणि त्याचं डिस्कशन होतं, त्याच्या घरात त्याची चर्चा होते, त्या बाबतीत आपण सतत विचार करत असतो. आणि आपण ज्या भीती खाली आपण आज जगतोय त्याचा कुठे ना कुठे त्याचे पडसाद मुलांवरती सुद्धा उमटतात. आणि त्यांना हे कुठेतरी सेन्स होतं की हे काही नॉर्मल नाहीये. आपण बाहेर जात नाहीये, आपल्या आईबाबा आपल्याला बाहेर नेत नाहीत फिरायला, बागेत नेत नाहीत, आपल्याला इतर मुलं भेटत नाहीत. अगदी लहान मुलांना सुद्धा हे कळतं. त्यामुळे त्यांच्या वागणुकीत हा थोडासा बदल होतो. विशेषतः थोडीशी चिडचिड करतात किंवा त्यांच्या भुकेवरती परिणाम होऊ शकतो किंवा त्यांच्या झोपेवरती थोडा परिणाम होतो. पण बाय अँड लार्ज मी म्हणेन की या वयोगटातली मुलं बऱ्यापैकी बॅलन्स असतात, कारण त्यांना याच्यात फिजिकल प्रॉक्झिमिटी ऑफ पेरेंट्स, म्हणजे आई वडील जर जवळ असले तर त्यांना तशी बाकी भीती नाही वाटत. कारण उलट वर्किंग पेरेंट्स जे आहेत, जे बाहेर नोकरीच्या कामाच्या निमित्ताने जातात, त्या सगळे घरी आहेत आणि लॉकडाऊनमुळे आज ते काही जण वर्क फ्रॉम होम करतात. पण मुलांना ते आजूबाजूला दिसतात, त्यांचा फिजिकल प्रेझेन्स त्यांच्या आजूबाजूला असतो, तर ती एक दिलासा देणारी गोष्ट असते मुलांच्या दृष्टीने. आणि एरवी जे आईवडील आपल्याला दिसत नाहीत ते आता दिसत आहेत, सारखे आपल्या डोळ्यासमोर आहेत. जरी ते काम करत असेल लॅपटॉपवर, आपल्या वेगळ्या खोलीत बसलेत, तरी ते आहेत आपल्याजवळ. त्यामुळे एक सुरक्षिततेची भावना या वयोगटातल्या मुलांमध्ये असते. त्यामुळे मला वाटतं बाय अँड लार्ज ही मुलं बऱ्यापैकी कोप अप करतात. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम जास्त टीनेजर्समध्ये होतो, कारण या वयोगटातल्या मुलांना आपली एक प्रायव्हसी लागते. आणि काही असे विषय असतात, काही कम्युनिकेशन जे असतं ते फक्त समवयस्क मुलांबरोबर होऊ शकतं, जे आई वडिलांबरोबर ते शेअर करू शकत नाहीत. आणि ते आज तो संपर्क त्यांचा तुटलाय. जो काही आहे आज तो फोनवर आहे किंवा फेसबुकवरती आहे किंवा सोशल मीडियावर आहे. पण प्रत्यक्ष बाहेर जाऊन आपल्या मित्रांमध्ये थोडीशी टवाळकी करणं, मजा करणं
किंवा कॉलेजला जाणं, थोडंसं टाइम नोकरीवर उभं राहणं किंवा मग कॉफी शॉपमध्ये जाणं, हे सगळं जे आहे त्यांचं बंद झालंय आणि त्याच्यामुळे ते एक प्रकारचं एक नैराश्य त्यांना खूप आलंय आणि त्यांचे क्लासेस होत नाहीयेत. बऱ्याच मुलांच्या परीक्षा स्टॉल झाल्या आहेत, त्यामुळे अभ्यास करावा की करू नये. आणि हुशार मुलांना हा प्रश्न पडतो की अरे जर सगळ्यांनाच ॲव्हरेज मार्क्स द्यायचे असतील तर मी एवढा अभ्यास का करावा. त्यामुळे एक लॅक ऑफ मोटिवेशन आपण म्हणतो तसं ते त्यांना खूप झालंय. कशासाठी एवढं सगळं करायचं जर हे सगळ्यांचं सगळं असंच असणार आहे, यापुढेही असंच असेल आणि माझं फ्युचर काय असणार आहे, मला काही पुढे मिळणार आहे का, माझ्या शिक्षणाचा की मी पुढे शिकू शकेन की नाही. मला अमेरिकेला जायचं होतं पण आता यावर्षी तर विजाचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे, मला पुढच्या शिक्षणासाठी जायचं होतं. तर हे जे आहे म्हणजे माझ्या मते हे एक 13, 14, 15 पासून ते जे 20, 21 वयोगटातल्या मुलांना खूप जास्त त्रास झाला आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा आहे पण ज्यांचे जॉब सिक्युअर आहेत आणि जे वर्क फ्रॉम होम करतात निदान त्यांना काहीतरी शाश्वती की आपल्या एका दिशेने का असेना, एक सुरी का असेना, पण आपलं आयुष्य निदान रुळावर आहे. जे आता याच्यावरती आहेत, जे उंबरठ्यावर आहेत आयुष्याच्या पुढच्या शिक्षणाच्या, त्या लोकांना सगळ्यात जास्त आता त्रास होतोय. आणि खरंच म्हणजे मी म्हणेन की आपल्या टीनेजर्सला खरंच दाद दिली पाहिजे की बरीच लोक खूप चांगलं कोपअप करतात, कारण हा अत्यंत असा आपण कधी विचार केला नव्हता की अशी परिस्थिती आपल्यावर येईल. आज भारतात सुद्धा मार्च पासून म्हणजे फेब्रुवारी पासूनच खरं त्याची पडसाद आणि आपल्याला त्याची नांदी तर सुरू झालीच होती. पण आता मार्च पासून जे लॉकडाऊन झालंय तेव्हापासून तर प्रॅक्टिकली आपण सगळेच बंदिवासात आहोत. बंदिवास म्हणायला नको, आपण सुरक्षित आहोत आपल्या घरी. जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्या लोकांना विचारायला हवं की त्यांना काय होतंय. हा म्हणजे एक वेगळाच भाग झाला. आणखीन जे हॉस्पिटलमधले पेशंट आहेत ते जेव्हा घरी येतात, त्यांचे जे नातेवाईक जे घरी असतात त्यांची मानसिकता अत्यंत वेगळी असते आणि तो जो ट्रॉमा त्यांना झालेला आहे त्याच्यात इंग्लिशमध्ये आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे आपण एखाद्या युद्धातून जेव्हा बाहेर येतो किंवा युद्ध असताना म्हणजे युद्ध चालू असताना जे काय लोकांवरती जनमानसावरती जो काय परिणाम होतो तसा परिणाम आताच्या या पॉप्युलेशनवर झाला आहे. आणि त्या धक्क्यातून त्या ट्रॉमामधून ते कधी सावरतील हे सांगणं खूप अवघड आहे आणि त्यांना खूप काउन्सिलिंगची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर्सनी खरोखर थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन अशा लोकांना सपोर्ट करावं, सोसायटीनी सपोर्ट करावं. असं म्हणजे मी मनापासून सगळ्यांना एक विनंती करेन की तुम्ही अशा लोकांना मुद्दाम त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्या सोबत असा आणि त्यांना थोडासा धीर द्या, कारण ह्याचे काही लॉंग टर्म इफेक्ट्स असणार आहेत. कोविड संपलेलं नाहीये. तो करोना जरी हळूहळू वीक होत गेला, व्हायरस वीक होत गेला तरी याचे पडसाद जे अनेक वर्ष राहणार आहेत आपल्या पूर्ण समाजावरती आणि आपल्या मानसिकतेवरती. आणखीन काही प्रश्न घेऊया. एल्डरली पेशंट्स लिव्हिंग बाय देमसेल्स फील व्हेरी आयसोलेटेड ॲज वी डोंट मीट देम टू कीप देम सेफ. हाऊ डू वी टेक केअर ऑफ देम. आता आपण बरोबर आहे ते बघतोच आहे. मी जसं टीनेजर्स नंतर आपण मग मध्यम वयोगटात मी हा प्रश्न नक्कीच घेणार आहे कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मिडल एज म्हणजे मध्यमवयीन जे असतात साधारण आपण म्हणूया की 35 पासून ते 45-50 पर्यंत आणि त्याच्या पुढे 50 ते 60-65 ज्यांना आपण निमज्येष्ठ नागरिक असं म्हणू आणि 65 नंतर ज्येष्ठ नागरिक असं ढोबळ जर आपल्याला काही सेग्रिगेशन करायचं असेल तर साधारण 30 पासून ते 35 पासून ते 50 पर्यंत जे ते आता करिअरमध्ये स्टॅबिलाइज व्हायला लागले असतात. त्यांना नवीन त्यांची क्षितिजे असतात, त्यांना काही नवीन संधी येत असतात. कोणाला फॉरेनची संधी येते, कोणाला प्रमोशन मिळणार असतं, कोणाला आणखीन काही असतं. पण हे चॅलेंजेस आता एकदम ठप्प झालेत. म्हणजे आज सगळंच असं एकदम एका ह्याच्यावरती येऊन थांबलेली आहे गाडी, पुढे काहीच होत नाहीये. त्याच्यामुळे ज्या लोकांना असं अगदी आता आपल्याला ही संधी मिळणार आहे आणि आता हे होऊ घातलेलं आहे ते आता होत नाहीये, त्या अनिश्चिततेमुळे जे आहे ते प्रचंड त्याच्यामुळे त्यांना खूप ताण आहे. आणि आय वुड से की हा जो वयोगट आहे म्हणजे साधारण 50 पर्यंत हा एकदम हाय रिस्कमध्ये असतो. कारण काय असतं की अपवर्डली मोबाईल क्राऊड आहे हा. म्हणजे सतत उड्या मारणं, नवीन क्षितिजं गाठणं अत्यंत महत्वाकांक्षी असा हा वयोगट आहे. आणि ह्या वयोगटात कोविडची जी रिस्क आहे ही पण त्यांना आहे, कारण बऱ्याच वेळा त्यांना वेळ नसतो स्वतःचे हेल्थ चेकअप्स करायला, डॉक्टर्सकडे जायला. आपण ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, हाय ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ह्या लोकांची बऱ्याच वेळा आपण टेस्ट करतो पण 30-40 बऱ्याच वेळा यांचे टेस्ट होत नाहीत. आपल्याला काही अंडरलाईन प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याला तर काहीच नाही, आपलं ब्लड प्रेशर मी डॉक्टरकडे गेलो होतो, तपासलं नॉर्मल होतं, पण आतमध्ये कुठेतरी क्लॉट फॉर्मेशन होतंय का हे आपल्याला कळत नसतं. आणि जेव्हा अशा पद्धतीने स्ट्रेसफुल जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो आणि लॉंग स्टँडिंग स्ट्रेस, आता 6 महिने झाले हा स्ट्रेस सुटत नाहीये, त्याच्यामुळे ही जी मंडळी आहे यांना
त्यांनी आरोग्यविषयक अत्यंत दक्ष राहायला हवं. कारण आपण खूप जणांमध्ये आता अचानक हार्ट अटॅक्स बघतोय, काहीतरी स्ट्रोक्स बघतोय, म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणू, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा अचानक इन्फेक्शन होत आहे. अशा लोकांना कोविड जेव्हा होतो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला अरे हे रोग सुद्धा आहेत, किंवा आपले हिमोग्लोबिन अत्यंत कमी आहे. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी असतं, बरेचदा त्या लक्ष देत नाहीत त्याच्याकडे. आणि जेव्हा कोविड होतो तेव्हा कळतं की ही व्यक्ती तर खूप ॲनिमिक आहे, हिमोग्लोबिन फक्त 8 आहे. तर असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आता उद्भवत आहेत आणि हे जे या वयोगटात खूप जास्त दिसतात. आणि ह्या लोकांनी खूप आता काळजी घ्यायला हवी. ज्यांना कोविड झालेला नाही अजून त्यांनी आपलं चेकअप करावं, डॉक्टरच्या संपर्कात सतत राहावं आणि कोणतीही लक्षणं मग ती कितीही क्षुल्लक वाटली तरी ते डॉक्टरशी डिस्कस करणं खूप आवश्यक आहे, विशेषतः ह्या वयोगटात. त्याच्यानंतर एक कोणीतरी एल्डरली विषय विचारलं, म्हणजे आपले जे वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. तर मी मागच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, एक मध्ये जो काही डिस्कशन झालं होतं, की आपले वृद्ध जे आहेत ते खरं म्हणजे खूप छान मॅनेज करतायत. त्याचं कारण असं की असेही ते फार घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यांच्या ज्या थोड्या ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे त्यांचे बाहेर फिरणं म्हणा किंवा बागेत जाणं संध्याकाळी, किंवा थोडंसं बाहेर पडणं, थोडीशी समाजसेवा किंवा त्यांची जी काही मंडळ असतात त्याच्यामध्ये जाणं, हे त्यांचं आता बंद झालंय. पण स्वतःला एंटरटेन करणं हे ते खूप चांगल्या परीने करतायत. आणि त्यांच्यामध्ये मी म्हणेन की ते जास्त बॅलन्स आहेत. आपले जे फक्त त्यांच्यामध्ये एकच आहे की काही आता ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुलं बाहेरगावी आहेत किंवा बाहेर परदेशात आहेत आणि ते दोघंच एकटे राहत आहेत. त्याच्यामध्ये जर एकाला कोविड झाला आणि त्याला जर ॲडमिट करायची, त्या व्यक्तीला ॲडमिट करायची वेळ आली, तर मग जी राहते घरी ती एकटी असते आणि ती वृद्ध आहे. त्याच्यामुळे तिला नक्कीच आपल्याला कम्युनिटी एक हेल्प करायलाच हवं, त्यांना मदत केलीच पाहिजे. पण तरीसुद्धा ते बऱ्यापैकी हँडल करतायत. थोडंसं त्यांना जरा एक रिएश्युरन्स म्हणा किंवा त्यांना धीर देणं, दिलासा देणं, फोनवर बोलणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं हे खूप आवश्यक आहे. परदेशात असणाऱ्या मुलांना खूप हतबल होतं अशा वेळेला, कारण ते आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि दे हॅव टू रिलाय ऑन सोशल सपोर्ट. पण तरी म्हणेन मी की भारतामध्ये हा अजूनही खूप चांगलं आहे की आपल्याकडे जे सोशल फॅब्रिक आहे, आपल्याकडे जी समाजाची एक घडी आहे ती खूप चांगली आहे. आणि आपल्याकडे ज्येष्ठ लोकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे इतर देशांपेक्षा. आज जर तुम्ही बघाल तर इटलीमध्ये एवढा मृत्यूदर जास्त असण्याचं कारण म्हणजे तिथे ज्येष्ठ लोक खूप राहतात, कारण तिकडचं एजिंग पॉप्युलेशन आहे. पण हे तितकंच खरं आहे की कायम एकटेच राहतात ही लोक, कारण मुलं सोबत नसतात, बऱ्याच वेळा आजूबाजूलाही नसतात. ही माणसं एकटीच असतात कायम. आणि बाकी सोशल सिक्युरिटी त्यांची चांगली असते, त्यांना बाकी सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या उपलब्ध आहेत, पण मानवी कॉन्टॅक्ट, ह्युमन कॉन्टॅक्ट अत्यंत कमी असतो. आणि आधीच डिप्रेस्ड आणि एकटी असतात लोक. आणि अशा वेळी जेव्हा ही व्याधी, हा जो आजार जेव्हा जडतो तेव्हा त्यांना त्यांची मॉर्टॅलिटी खूप जास्त असते, कारण त्यांना सोशल सपोर्ट नसतो. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे शेजार पाजार विचारतील. अर्थात हा एक मोठा प्रश्न झाला की हल्ली कोविड पेशंटकडे बघण्याची जी मानसिकता आहे त्याला काहीतरी करायला हवं आपण, की म्हणजे अगदी आपल्या बिल्डिंगमधली लोक एरवी आपल्याला मदत करणारी, आपल्याकडे ये जा करणारी, जेव्हा त्यांना कळतं की तुम्हाला कोविड आहे तेव्हा असं वाईट टाकल्यासारखी वागतात. त्यांना इतकी भीती वाटते, तुमच्या दारापाशी यायला सुद्धा भीती वाटते की अरे मी नुसतं गेलो आणि त्या व्यक्तीशी बोललो तरी मला कोविड होईल, अशा भीतीखाली ते असतात. तर हे अजिबात असं बाळगायचं कारण नाहीये. एक लक्षात ठेवा की कोविड हा संपर्काने होतो आणि साधारण एक अर्धा तास संपर्क त्या व्यक्तीशी लागतो, ज्याला आपण सतत सातत्याचा संपर्क लागतो, तेव्हा तुम्हाला कोविड होतो. असा नुसताच होत नाही. आता काही लोक म्हणतात मी तर घराच्या बाहेरही नाही गेलो, मला कसा झाला. पण त्यावेळेला जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल आणि एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीने घरात आणली असेल आणि फोमाइट ट्रान्समिशन म्हणतात की त्याच्यावर तो व्हायरस साधारण 3 ते 5 तास टिकतो आणि ती वस्तू तुम्ही हाताळली खूप वेळ, तर तुम्हाला कदाचित झालं असेल त्याच्यामुळे. पण एरवी साधारण एक व्यक्ती टू व्यक्ती जर आपण म्हटलं, एका व्यक्तीहून दुसऱ्या व्यक्तीला व्हायला एक कमीत कमी अर्ध्या तासाचा संपर्क लागतो. त्यामुळे नुसतं याच्याकडे बघितलं म्हणून कोविड झाला, खाली गेटवर गेलो तो लांबून दिसला म्हणून कोविड झाला नव्हे. त्यामुळे ही भीती बाळगायचं कारण नाही. आणि कोविड पेशंटकडे तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाका. बरेचदा मी हे सुद्धा बघितलं की कोविड बरा झाल्यानंतर सुद्धा ती लोक त्यांना घरात घेत नाहीत किंवा त्यांच्या घरी जायचं टाळतात की नाही अजूनही कुठेतरी तो व्हायरस असेल आणि आपल्याला लागेल. तर हे लक्षात ठेवा की साधारण 10व्या दिवसानंतर तो व्हायरस वीक होतो, किंवा जर त्या माणसाची लक्षणं आधीपासूनच सौम्य असतील तर 7व्या-8व्या दिवसापासून सुद्धा तुम्ही व्हायरल लोड कमी झाल्यावर इतरांच्या संपर्कात आलात तरी त्याला तुमच्यापासून तसा धोका नसतो. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाकायचं. आणि कोविड पेशंटला इतर जसा आजार होतो आणि आपण इतर आजारांमध्ये सुद्धा थोडं सोशल डिस्टन्सिंग पाळतोच की,
कोणाला मलेरिया टायफॉइड झाला तर आपण अगदी त्याच्या शेजारी जाऊन बसत नाही एरवी सुद्धा, म्हणजे बसायला नको, पण आपल्याला त्या आजारांची भीती नाही वाटत, आपण त्यांच्याजवळ जाताना आपण घाबरत नाही. पण कोविडच्या माणसाजवळ जाताना आपण खूप घाबरतो. तर ही भीती आधी काढून टाकली पाहिजे मनातनं, आणि याच्यासाठी जनजागृती खूप आवश्यक आहे. ज्या लोकांना याची नीट माहिती आहे, ज्या डॉक्टर्स आहेत, हेल्थकेअर वर्कर्स, प्रोफेशनल्स असतील, त्यांनी हे जास्तीत जास्त पसरवायला हवं की कोविड-19चा प्रादुर्भाव त्याच्यातून जे बरे झालेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता प्लीज नॉर्मल ठेवा, हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणखीन काही प्रश्न आहेत का? नॉर्मल असलेल्यांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधे घ्यावी का? ओके, जरी हा आज आपल्या कक्षेतला हा प्रश्न नाही आहे, पण आज सगळेच इम्युनिटीबद्दल बोलतायत, प्रतिकारशक्तीबद्दल बोलतायत, तर हा विषय घेऊया आपण. आता कसं आहे की वर नॉर्मल वाटणार आहे, आपण ज्यांना आजार नाही आहे, ज्यांना ताप नाही आहे, सर्दी खोकला नाही आहे, ते नॉर्मल, आणि ज्यांना हे सगळी लक्षणं आहेत ते नॉर्मल नाहीत असं आपण एक ढोबळपणे म्हणू. पण आपल्या आतमध्ये, आपल्या शरीराच्या आत जी काही यंत्रणा आहे ती किती नॉर्मल आहे हे आपल्याला बाहेरून बरेचदा कळत नाही. बरेचदा असे आजार असतात की अगदी उंबरठ्याला आलेले आहेत, जे अगदी होऊ घातलेले आहेत, त्यांना फक्त एका ट्रिगरची गरज आहे, आणि ज्या क्षणी तुमची इम्युनिटी कमी होते त्या क्षणी ते आजार आत शिरतात, ज्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतो आपण. तर अशा वेळेला तुमची प्रतिकारशक्ती एकदम फिट असणं आवश्यक आहे. आणि ज्या सिस्टम्स आहेत, आता मॉडर्न मेडिसिन आपण ज्याला ॲलोपॅथी म्हणतो, त्याच्यामध्ये रोगाविरुद्ध आपल्याकडे भरपूर उपाय आहेत, क्रिटिकल केअरसाठी भरपूर उपाय आहेत, पण आजार होऊ नये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवरती अजूनही त्याच्यात खूप काही त्रुटी आहेत. पण काही ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत, म्हणजे आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, सिद्ध आहे, आणि योग आपला, ही जी आहे, ही जे पहिल्यापासून जर आपण ह्याचा अनुभव घेतला आणि जर आपण हीच औषधं पूर्वीपासून घेत राहिलो, आणि अँटीबायोटिक्स आणि इतर जी औषधं आहेत ॲलोपॅथिक, जी स्ट्रॉंग औषधं आहेत, ही केवळ इमर्जन्सीसाठी किंवा जेव्हा खूप आवश्यक असेल तेव्हाच त्याच्यासाठी जर ठेवली तर आपली इम्युनिटी नक्कीच चांगली असते. आणि आजकाल डॉक्टर्स म्हणतात की तुम्ही व्हिटॅमिन सी घ्या, तुम्ही झिंक घ्या, तुम्ही इतर मल्टीव्हिटॅमिन्स घ्या. तर जर तुम्हाला त्याचा अभाव असेल तुमच्या शरीरात तर त्याचा उपयोग होतो, अभाव नसेल तर त्या निकामी असतात. पण आता सध्या सगळेच म्हणतात घ्या तुम्ही, आणि बऱ्याच वेळा बाहेरून कळत नाही. एक शॉर्ट कोर्स घ्यायला काहीच हरकत नाही. प्रत्येक सिस्टममध्ये काही इम्युन बूस्टर औषधं असतात, ती घ्यायला सुद्धा आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायला काहीच हरकत नाही. कारण तुमच्या डॉक्टरला तुमची इम्युनिटी माहीत असते, तुमची प्रवृत्ती माहीत असते, तुम्हाला काय होतंय, तुम्हाला कोणती लक्षणं होऊ शकतात हेही माहीत असतं, कारण तुमचं कॉन्स्टिट्यूशन त्यांना ज्ञात असतं. तर अशा वेळी ते तुम्हाला इम्युन बुस्टिंग औषधं देत असतील तर तुम्ही खुशाल घ्यावीत. पण असं ऑन द काउंटर जाऊन, दुकानात जाऊन केवळ एखादं रंगीबेरंगी पाकिट दिसते म्हणून ते घेऊ नये, कारण ते तुम्हाला जर त्याचा दुष्परिणाम झाला, त्याचे उलटा जर परिणाम झाला तर मग ते आणखीन वेगळीच व्याधी तिथे निर्माण होईल. तर डॉक्टरी सल्ल्याने जे काय घ्यायचं ते घ्या. कोणी म्हणते एक्स्ट्रा प्रिकॉशन्स टू बी टेकन फॉर डायबिटिक अँड हायपरटेन्शन पर्सन. हे तर आता प्रत्येक डॉक्टर्स तुम्हाला सांगतीलच. ब्लड प्रेशर आणि डायबिटीस असणाऱ्यांनी काळजी तर घ्यायलाच पाहिजे, कारण त्यांना जर का कोविड-19 झाला तर तो बरा व्हायला वेळ लागतो, लवकर बरा होत नाही. कारण विशेषतः डायबिटीस पेशंट्सना, कारण ब्लड शुगर जर खूप जास्त असेल किंवा ती खूप वर खाली होत असेल, ती जर त्याचा बॅलन्स जर नीट नसेल, म्हणजे एक दिवस खूप हाय दुसऱ्या दिवशी लो, अशा पद्धतीने जर तुमचे रिडिंग्स असतील तर अशा वेळी तुमची जी रेझिस्टन्स असतो इन्फेक्शनचा तो एकदम कमी असतो, तुमची प्रतिकारशक्ती इन्फेक्शन्स हँडल करायला एकदम कमी पडते. तर अशा वेळेला आधी शुगर बॅलन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचे डायबिटोलॉजिस्ट, तुमचे फॅमिली डॉक्टर जे त्यांचा सल्ला घ्या आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि शक्यतो कोविड पेशंटच्या संपर्कात येऊ नका. तुमच्या घरात जर कोणी कोविड पेशंट असेल तर डायबिटिक पेशंट्सला कृपा करून त्यांच्यापासून लांब ठेवा. डायबिटीस आहे किंवा इतर काही ज्यांना जे इम्युनोसप्रेसिव्ह औषधांवर असेल, म्हणजे एखादा आर्थरायटिसचा पेशंट असेल आणि त्याला जर स्टिरॉइड्सचा कोर्स चालू असेल तर अशा व्यक्तीची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते. तर त्याला मात्र अशा कोविडच्या पेशंट्सपासून लांब ठेवा. एरवी जी काय आपण प्रिकॉशन इतरांना घेतो तीच प्रिकॉशन्स त्यांनी सुद्धा घ्यायची. आहार खूप चांगला ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मग तो कोविड अफेक्टेड असेल किंवा नसेल, पण आहार हा खरंच खूप त्याचं महत्त्व इतकं जास्त आहे. तुमची मानसिकता नॉर्मल ठेवायला सुद्धा आहाराचं महत्त्व आहे. तुम्ही जर सकस बॅलन्स्ड पूर्ण विटॅमिन्स असणारं तुमच्या शरीराला जे योग्य असेल ताजं अन्न घेतलं, मग ते कितीही साधं असलं तरी ते तुमच्या शरीराला खूप पोषक असेल आणि तुमची मानसिकता सुद्धा त्याच्याने खूपच अशी सकारात्मक राहील, याची अजिबातच शंका नाही आहे. त्यामुळे डाएटवरती महत्त्व खूप त्याला द्यायला हवं. आणि
आपण काय म्हणू त्याला की कर्मधर्म संयोगाने आज झालंय असं आहे की सगळेच जण आज हेल्दी डाएट फॉलो करतायत, कारण बाय डिफॉल्ट कोणाला बाहेर जाता येत नाही, हॉटेल्स बंद आहेत, ऑर्डरिंग करायला थोडी भीती वाटते की अरे जो माणूस घेऊन येतोय किंवा जो शिजवतोय त्याला काही असेल तर मग आपल्याला होईल. त्यामुळे आजकाल सगळे शेफ झालेत. म्हणजे ही पण एक प्रकारची एक पॉझिटिव्हिटी आहे, एक सकारात्मक प्रयत्न म्हणेन मी हा. पॉझिटिव्ह चांगला राहिला, मानसिकता नॉर्मल ठेवायला. आज सगळेजण किचनमध्ये काम करतायत, नवीन नवीन पदार्थ करतायत. हा एक विरंगुळाच नव्हे तर हे आपलं मेंटल बॅलन्स ठेवण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि हेल्दी उपक्रम आहे. कारण आता सगळ्यांनाच हेल्दी इटिंग आणि हेल्दी फूड याची जी काही कॉन्सेप्ट आहे ही लोकांना आता कळायला लागली. त्यामुळे हा खूप चांगला मी म्हणेन एक्सरसाइज आहे मेंटल हेल्थसाठी. व्हॉट इज द यूज ऑफ, आपण ते बोलू आर्सेनिक अल्बम, पण आपला विषय इकडे जो मानसिक स्वास्थ्याचा तो बाजूला राहील. साधना पाटील मी त्याचं उत्तर नक्की देईन वेळ मिळालं तर. शेवटी आर्सेनिक अल्बम बद्दल तर हे आपलं टीनेजर्स झालं, एल्डरली झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिक स्वास्थ्यासाठी की जी लोक पहिल्यापासून एका सकारात्मक अशा वातावरणात वाढलेली असतात किंवा ज्यांच्या घरात पहिल्यापासून सकारात्मक वातावरण असतं ते ह्याच्यातून खूप वेळा बिनतिक्कतपणे व्यवस्थित बाहेर पडतात. पण जिथे डिस्टर्ब्ड एन्व्हायरमेंट असेल आधीपासून, जी लोक आधीपासून डिस्टर्ब्ड असेल त्यांनी मात्र नक्कीच अशा वेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ किंवा होमिओपॅथ सुद्धा, कारण आम्ही असे खूप केसेस ट्रीट करतो, त्यांना अशा वेळी अप्रोच करायला अजिबात आपल्याला कुठेही एम्बॅरेसमेंट म्हणा किंवा असं वाटायला नको की अरे मला तर काही वेळ नाही लागलं, मी का डॉक्टरकडे जाऊ. तर असं नसतं. बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्याला का होत आहेत हे आपल्याला कळत नाही आणि साधे साधे त्याच्यावरती उपाय असतात तेही आपल्याला कळत नसतात. तर ते एक तज्ज्ञच तुम्हाला सांगू शकतो की याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं. त्यामुळे अजिबात त्याच्या बाबतीत तुम्हाला लाज बाळगायचं कारण नाही डॉक्टरकडे जायला. जर तुम्हाला नॉर्मल वाटत नाहीये, जर काही विचार तुमच्या मनात परत पुन्हा पुन्हा येत आहेत, मग ते आत्महत्येचे असो किंवा तुम्हाला नैराश्य कंटिन्युअस येत असेल की आता आयुष्यात काहीच राहिलं नाही, होपलेसनेस आपण म्हणू, नैराश्यपूर्ण, तर अशा वेळी आणि ते सतत होत असेल, ते थोड्या वेळ राहिलं आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडलात तर ते सिच्युएशनल आहे. आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यातनं केव्हा ना केव्हा आपण जातोय त्याच्यातनं. पण ती जर असं सतत असणारी जर भीती, सतत असणारं दडपण, सतत असणारं नैराश्य असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरी सल्ला नक्की घ्या. त्याच्यातून काहीतरी उपाय तुम्हाला नक्की मिळेल. या बाबतीत होमिओपॅथीचा काय अप्रोच आहे हे पण मी थोडक्यात तुम्हाला नंतर सांगेन आणि आपण आणखीन प्रश्नांची पण उत्तरं घेऊ. अगदी खुशाल विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आपल्याकडे थोडा वेळ आहे अजून. आता एक कॅटेगरी आणखीन आहे आणि ती म्हणजे डॉक्टर्सची आणि हेल्थ केअर वर्कर्सची. आता आपण म्हणतो की डॉक्टर्सचं काय, ते म्हणजे ज्याला अभेद्य असं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यांना तर काही होऊच शकत नाही. कारण डॉक्टर हा इतरांची सेवा करायला जन्मलेला आहे. कोविड-19चे जे डॉक्टर्स आहेत, ICU मध्ये आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आहेत, हॉस्पिटलमध्ये काम करणार आहेत, ऑन फील्ड वर्कर्स आहेत, नर्सेस आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहेत, त्यांना कसं काही होईल. त्यांना माहिती आहे काय होतं, त्यांना काहीच होऊ शकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल जर मी सांगितलं की आज नैराश्य म्हणजे डिप्रेशन जे आहे हे डॉक्टर्समध्ये खूप प्रमाणात वाढलंय. म्हणजे तुम्हाला याची कल्पना येणार नाही. सतत मॉर्बिडिटी म्हणजे सतत तुम्हाला आजार, सतत मृत्यूशी झुंज देणारे पेशंट तुम्हाला दिसत असतात. सगळी प्रयत्नांची शर्थ करून जेव्हा एखादा पेशंट दगावतो तेव्हा जे त्या डॉक्टरच्या मनात होत असेल, त्याच्या मनात जे काहूर असतं, कारण त्याला एकीकडे त्या सत्याला सामोरं जायचं असतं, त्याला नातेवाईकांनाही न्यूज ब्रेक करायची असते आणि स्वतःलाही सांभाळायचं असतं. आणि याच्यामध्ये इतकं काम करून त्याला स्वतःचं आरोग्य, स्वतःची झोप, स्वतःचं जे मानसिक संतुलन आहे हेही जोपासायचं असतं. त्यामुळे त्याच्यावरती प्रचंड ताण आहे आज आणि डॉक्टर्सना सुद्धा मदतीची गरज आहे. पण अनफॉर्च्युनेटली होतं काय की डॉक्टर स्वतः सुद्धाही मानायला तयार नसतात की आपणही माणूस आहोत, आपल्यालाही नीट सकस अन्नाची गरज आहे, आपल्याला झोपेची गरज आहे. आपण जर स्वतःची काळजी घेतली नाही तर आपण इतरांची, समाजाची कशी काळजी घेऊ, हे सत्य त्यांनी स्वीकारायला हवं. आणि आज आपल्याला एक कोविड योद्धा, कोविड वॉरियर म्हणून जे आपल्याला एक खिताब दिलेला आहे त्याच्यातच आपण गर्व मानतो, त्याच्यात आपलं शौर्य मानतो. हे कितीही जरी खरं असलं तरी स्वतःकडे दुर्लक्ष करणं, स्वतःची हेळसांड करण्यामध्ये कोणतंही शौर्य नाही. कारण जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आहात, तुमचं आरोग्य चांगलं आहे, तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित आहे, तोपर्यंत तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकता. आज फ्रंटलाईन वॉरियर, फ्रंटलाईन डॉक्टर, एखादा इंटेन्सिव्हिस्ट आहे, मोठी भूमिका बजावणारा डॉक्टर जेव्हा आजारी पडतो तेव्हा किती नुकसान होतं त्याचं, स्वतःचं, त्याच्या कुटुंबियांचं, समाजाचं, पेशंटचं, हे याचं भान त्यांनी ठेवायला हवं.
आणि स्वतःचं आरोग्य जोपासण्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही हे सुद्धा त्याच्या लक्षात यायला हवं. त्यामुळे डॉक्टर्सला सुद्धा रिक्रिएशनची गरज असते आणि समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे दे शुड गो आउट ऑफ द वे. तुम्ही थोडंसं बाहेर जाऊन हे बघा. आणि डॉक्टर्स आणि हेल्थ केअर वर्कर्स, मग नर्सेस असतील, आज किती नर्सेसची अशी अत्यंत विदारक अवस्था आहे. ते आम्हाला येऊन सांगतात की आम्ही शिफ्ट ड्युटीज करतो, आम्ही 3-3 ड्युटीज करतो हॉस्पिटलमध्ये, पण घरी आमच्या लहान मुलांकडे, आमचे वयोवृद्ध आईवडील आहेत, त्यांच्याकडे कोणी बघत नाही. आणि जर आम्हाला जर कोविड झाला आणि आम्हाला जर क्वारंटाईन केलं तर आमच्या फॅमिलीला सुद्धा वाईट टाकलं जातं. तर हे अजिबात होता कामा नये. आज एक जागृत समाज म्हणून आज भारत इतका पुढे चाललाय, तर अशा पद्धतीच्या ज्या अंधश्रद्धा आपण बाळगतोय हे बाजूला ठेवून आज आपलं रक्षण करणारे, मग पोलिस सुद्धा असो, आज पोलीस वर्गातले किती लोक आजारी पडत आहेत. स्वतः ते जाऊन फील्डवरती जातात, सतत काम करतात, नाईट ड्युटीज करतात आणि स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड होते, कारण ते सतत कोविडच्या संपर्कात असतात आणि ते आजारी पडले तर त्यांच्याकडे कोणी बघत नाही. आज डॉक्टर्स सुद्धा दारोदार भटकतायत, त्यांना हॉस्पिटल बेड मिळत नाही स्वतः जेव्हा आजारी पडतात. त्यामुळे हे सगळं, याचा सगळा कुठेतरी मनस्वास्थ्याशी डेफिनेटली कनेक्शन आहे. आणि ते मानसिक संतुलन जर आपल्याला नीट ठेवायचं असेल तर ही सगळी यंत्रणा व्यवस्थित, अगदी ज्याला आपण म्हणू की बिनदिक्कतपणे व्यवस्थित चालली पाहिजे, विदाऊट एनी हर्डल्स. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचा हातभार खूप आवश्यक आहे. जनजागृती खूप आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण ती केली पाहिजे. तर डॉक्टर्ससाठी हे, तर डॉक्टर्सना मी नेहमी सांगते, आज काही डॉक्टर्स सुद्धा आपले पेशंट्स आहेत. प्रत्येक कडे डॉक्टर्स पेशंट्स असतात. आणि त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोविड सोडून इतर विषयांवर आपण कम्युनिकेशन सतत ठेवलं पाहिजे. आपले अशी एक मित्रमंडळी, असा गट असायला हवा जो कोविडच्या बाबतीत सतत चर्चा करत नसेल. कारण नाहीतर काय होईल की जर डॉक्टरचं मनस्वास्थ्य बिघडलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं जी एकाग्रता असते जी लागते त्याच्या पेशासाठी, ती त्याची कमी होऊ शकते. त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे एक रिक्रिएशनसाठी, एक विरंगुळा म्हणून त्यांनी इतर गोष्टी केल्या पाहिजेत. एक थोडासा वेळ दिवसातला त्यांनी स्वतःसाठी, स्वतःचे छंद जोपासायला, या परिस्थितीत सुद्धा छंद जोपासले पाहिजेत. कारण मग तुम्हाला ऊर्जा जास्त मिळते आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. जर आपण 20 तास दिवसाचे 16-18 तास काम करतोय आणि त्याच्यामधलं जर आपल्याला एनर्जी पूर्ण नसेल तर त्याच्यातले जवळ ते 4 ते 5 तास आपले अनप्रोडक्टिव्ह जातात. तर असं न करता 2 तास बाजूला ठेवून आपल्या न्यूट्रिशनवरती, आपल्या आहारावरती, आपला आहार, पोषण आणि आपली झोप किमान एक मिनिमम एवढी व्हायला हवी. आणि बाकीच्या वेळेला आपण पूर्णपणे स्वतःला आपल्या कामात झोकून द्यायला हरकत नाही. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवणं खूप आवश्यक आहे. कोणीतरी प्रश्न काही विचारताय त्याच्यावरती? हाऊ शुड डॉक्टर्स मेंटेन देअर मेंटल हेल्थ? अनुजा, थँक्यू. मी आता त्याच्या बाबतीत बोलत होते की मेंटल हेल्थसाठी मी म्हटलं तसं की असे मित्र, असा सर्कल पाहिजे जे कोविड व्यतिरिक्त, मग त्याच्यासाठी बऱ्याच वेळा मी तर सगळ्यांना म्हणते की तुम्ही इतर प्रोफेशन, इतर व्यवसायांमधले तुमची मित्रमंडळी असायला हवी. कारण मग सतत तुम्ही कोविड आणि आजार आणि जी मॉर्बिडिटी याच्याबद्दल तुम्ही चर्चा करत असता ती होणार नाही. आणि थोडंसं एक त्याला एक डिटॅचमेंट म्हणतो आपण, की तटस्थ राहणं आवश्यक आहे. प्रत्येक पेशंटच्या आजारामध्ये किंवा त्याच्या दुःखात सामील असतोच डॉक्टर, कारण की तुमचा मित्र आहे आणि त्याच्या एवढं तुम्हाला कोणीच जाणत नाही. पण त्याच्या दुःखामध्ये आपण गुरफटून जाणं आणि त्याचा परिणाम स्वतःवरती करून घेणं हे मात्र अगदी प्रकर्षाने टाळायला हवं. आणि त्याच्यासाठी मेडिटेशन करणं, योगाभ्यास आणि प्राणायाम हे 3 खूप कामास येतात. आणि हे प्रत्येक डॉक्टरनी करायलाच हवं. प्रत्येक डॉक्टर शिकलेला असतो हे, पण बरेचदा अंमलात नाही आणत हे. तर हे अंमलात आणणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ओके, बरेच जण आर्सेनिक अल्बमवरती विचारतायत, पण आपण त्याच्याबद्दल बोलू परत, कारण तो खूपच असा चघळून त्याचा चोथा झाला असा विषय आहे. पण तरी मी त्याच्याबद्दल देईनच उत्तर नंतर. ओके. आणि आता सगळ्यात आपल्याला भीती आणखीन कशाची वाटते की आयसोलेशनची, एकटेपणाची आज खूप लोकांना भीती वाटते. आयसोलेशन म्हणजे आज आता आपण कोविड पेशंट्सकडे वळूया, जे पेशंट्स कोविडने ग्रस्त आहेत किंवा ज्यांचे फॅमिली मेंबर्स कोविडने ग्रस्त आहेत, जे घरी आज, आता बरेचदा काय होतं की 4घांची फॅमिली असते, त्यातला एक कोविड पॉझिटिव्ह येतो आणि त्याला सौम्यपेक्षा थोडी जास्त लक्षणं असतात. मग अशा वेळी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचा सल्ला दिला जातो. तो हॉस्पिटलमध्ये असतो, इतरांची टेस्ट होते, त्यातले पण काही 2-3 पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे मग त्या लोकांना घरी ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यांची लक्षणं ही सौम्य असतात. गंभीर स्वरूपाची लक्षणं असणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. पण संपर्क एकमेकांशी नसल्यामुळे
फोनवर असतो, पण कधी कधी काय असतं ICU मध्ये पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा फोनवरती सुद्धा तो बोलू शकत नाही, त्याला मास्क व्हेंटिलेटर असतो, कधी कधी नुसता ऑक्सिजनची नळी असली तरी सुद्धा त्यांना बोलता येत नाही, किंवा ते जे ICU मधलं वातावरण असतं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे संभाषणं असतात ती होऊ शकत नाहीत. त्यामुळे घरच्या लोकांचा जो चिंतेचा जी चिंता असते ती अगदी परमोच्च सीमेला जाते. कारण आपल्याला आपला माणूस समोर दिसत नाही, त्याला तिथे कसली ट्रीटमेंट मिळते, आपल्याला हॉस्पिटलची लोक खरं सांगतायत का नाही, माझ्यापासून काही लपवलं तर जात नाहीये, ह्या भीतीखाली ते असतात. आणि बरेचदा काय होतं की ते स्वतः जर पॉझिटिव्ह असले तर त्यांची लक्षणं सुद्धा अशा वेळी बळावतात. तर अशा लोकांना धीर देणं आणि त्यांना सपोर्ट करणं खूप आवश्यक आहे. होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी औषध आहेत, आपण त्याच्यावरती येऊ हळूहळू. तर ते त्यांनी स्वतःला कायम एंगेज ठेवणं, सतत फिजिकली ॲक्टिव्ह राहणं, म्हणजे ते तुमच्या डोक्यातनं थोडंसं तात्पुरता का होईना थोडंसं बाजूला होतं. जे पेशंट ICU मधून डिस्चार्ज होऊन नंतर घरी येतात त्यांची वेगळी मानसिकता असते. म्हणजे घरी येण्याचा प्रचंड रिलीफ असतोच, आनंद असतोच, पण घरी आल्यानंतरची एक भीती बसलेली असते कोविडमुळे. कारण अगदी मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन ते परत आलेले असतात काही जण, आणि अशा लोकांना ते कायम ते मनामध्ये खूप दिवस ही भीती बसते. आणि ज्याला आपण मी म्हटलं तसं पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, म्हणजे ती घटना घडून गेल्यानंतर अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष काही वेळा हा स्ट्रेस त्यांच्याबरोबर असतो. तर त्यावेळेला त्यांना नक्कीच काउन्सिलिंगची आणि ट्रीटमेंटची खूप गरज असते. त्यामुळे ह्या बाबीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये की नाही आता थोडा वेळ गेला की आपोआप हा बरा होईल. कधी कधी ही भीती कायमची राहते. त्या व्यक्तीची मानसिकता, त्याचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून टाकते, त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतं, मनोबल खच्ची होतं अशा वेळेला. तर त्यावेळी त्या लोकांना सतत धीर देणं आवश्यक आहे. आणि मी मागे एका कार्यक्रमात सांगितलं होतं तसं की 24 तासाच्या हेल्पलाईन्स आपल्याकडे असायला हव्यात. डॉक्टर्स आहेत किंवा पॅरामेडिक्स असतील किंवा काउन्सिलर्स असतील, त्यांनी ह्या चालवायला हव्यात. आणि ज्याला कोणाला भीती वाटत असेल, एन्झायटी असेल किंवा कोणती शंका असेल, तर पटकन फोन उचलून आपल्याला आपलं प्रॉब्लेम, आपल्या शंकांचं निरसन करणारा, आपलं ऐकून घेणारी एखादी व्यक्ती तिथे जर असेल आणि ती पटकन फोन घेत असेल तर त्याच्यासारखी सुरक्षिततेची भावना कोणाला येणार नाही, इतकं त्यांना दिलासा मिळेल. तर हे 24 आवर हेल्पलाईन्स नक्कीच सुरू केले पाहिजेत. आमच्या क्लिनिक्समध्ये आम्ही चालू केले आहेत आणि अनेक डॉक्टर्सनी आज तो उपक्रम सुरू केलेला आहे की पेशंटनी हवं तेव्हा कॉल करावा आणि त्यांनी घ्यावा. कारण ही आजच्या काळाची गरज आहे. आज आपल्याला एकमेकांना सगळ्यांना सपोर्ट करायचं आणि ह्या गर्तेतून सगळ्यांना बाहेर यायचं आहे. तर हे आयसोलेशनची जी एक भीती आहे, म्हणजे एकटेपणाची, बरेचदा काय होतं की तो प्रसंग होऊन गेलेला असतो पण तरी एक एकटेपणा येतो, नैराश्य येतं, आपण जगात एकटेच आहोत आणि आपल्याला कोणी नाही. कारण असं जेव्हा होतं, आता काही लोकांमध्ये काय होतं की ती व्यक्ती दगावते, पेशंट जो असतो सिरियस झालेला असतो तो दगावतो, घरच्या लोकांना अंत्यविधीसाठी सुद्धा जाता येत नाही, फक्त अगदी मोजक्या लोकांना जाता येतं, काही लोकांना ती व्यक्ती दिसत सुद्धा नाही. तर अशा वेळी जो ट्रॉमा होतो, म्हणजे तो अगदी ॲक्च्युअल ट्रॉमा आहे, म्हणजे त्याच्यात काही त्याला तोडच नाही आहे. पण अशा वेळी डॉक्टर्स डेफिनेटली मानसोपचार तज्ज्ञ आहेत, तुमचे फॅमिली डॉक्टर आणि स्पेशलिस्ट, त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वेळ आली तर मेडिकेशन घ्यायची गरज आहे. आणि अशा वेळेला तुमचं जर सोशल फॅब्रिक असेल, तुमची जर माणसं असतील, तर त्यांनी अशा व्यक्तीबरोबर सोबत राहणं खूप आवश्यक आहे. कारण नाहीतर अशा वेळी मनस्वास्थ्य पूर्ण बिघडू शकतं, संतुलन बिघडू शकतं. अशा वेळी त्या माणसाच्या मनात वेडेवाकडे विचार येऊ शकतात. अशा वेळी त्यांना सपोर्ट करणं खूप आवश्यक आहे. आणि हा मोठा ट्रॉमा आहे आणि आज खूप जण, आज जगात बऱ्याच लोकांना हा अनुभव आला असेल. आणि म्हणून ह्या कोविडची भीती जास्त आहे की मरणाची भीती नाही, पण एकटेपणाची भीती आहे. मला कोणी माझ्या अवतीभोवती नसेल, मला कोणी जवळ घेणारं नसेल, माझ्या शेवटच्या क्षणांमध्ये समोर माझी जवळची व्यक्ती नसेल, ही जी भीती आहे ही अवास्तव नाही आहे, ही वास्तव आहे. पण त्याला थोडंसं, ज्याला आपण म्हणू की 100% लोकांमध्ये एक अगदी 0.22% लोकांना हा अनुभव येतो. हे जरी खरं असलं तरी आज एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनमध्ये इतके केसेस आपण ऐकतोय आणि बरेचसे लोक बरे होऊन परत आले तरी सुद्धा त्यांच्यावरती त्यांना ही कायम भीती असते की अरे पुढे मला हा कायमस्वरूपी प्रॉब्लेम तर नाही राहणार, माझी जी फुफ्फुस आहे, माझे लंग्स आहे, ते कायम वीक तर नाही ना राहणार, किंवा मला हा दुर्धर आजार होईल का, किंवा हा परत होईल का, कोरोना पुन्हा होण्याची भीती पण असते. आता काही तज्ज्ञ म्हणतात की कोरोना होऊ शकतो परत, पण हा अत्यल्प प्रमाण असं आहे की ते रिइन्फेक्शन होतं. बरेचदा ते दाबलं जातं आणि तेच इन्फेक्शन थोडंसं जास्त काळ चालून मग ते उफाळून येतं, असं आपण काही पेशंट्समध्ये बघितलंय. पण रिइन्फेक्शन अजून आपण सांगू शकत नाही. हा व्हायरस नवीन आहे, त्यामुळे कोणीही सांगू नाही शकत की याचे पुढचे परिणाम काय होतील, हा किती काळ चालणार आहे, किती महिने, किती वर्ष, किती दशकं चालणार आहे, हेही आपल्याला अजून माहीत नाही.
पण ऑफकोर्स याचं जे अक्यूट आहे, जे आपण पीक म्हणतो, ते आता जवळजवळ आलेलं आहे आणि ह्याच्या पुढे बहुतेक ते कमीच होणार आहे. आणि 80-85% लोक तर बरेच होत आहेत. आज भारतामध्ये मला वाटतं एक 3.5-4 लाख लोक अफेक्ट झालेत आणि 31-32 हजार दगावलेत. तर जवळजवळ 130 कोटी लोकांमध्ये जे आपण म्हणतो तर प्रमाण तसं कमीच आहे. TB, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड याच्यामध्ये दगावणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पण ह्याच्यामध्ये जी अनसर्टिनिटी आहे नवीन व्हायरस असल्यामुळे आणि पुढे हा कसा बिहेव करेल आणि पुढे हा कसा चालेल याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्यामुळे ही भीती जास्त आहे. हे तितकंच खरं आहे. कोणाचा तरी प्रश्न येतोय, घेऊया का आपण? खुशाल सगळे प्रश्न विचारा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, मला एक कोणीतरी प्रश्न विचारला आहे की हाऊ टू हँडल स्ट्रेस रिलेटेड टू फायनान्शियल अनसर्टिनिटीज और जॉब इनसिक्युरिटी. हा अत्यंत खरंच ज्वलंत प्रश्न आहे. कारण आज बरीच लोक घरी बसलेत, वर्क फ्रॉम होम करतायत. काही जणांना पगारांची शाश्वती नाही. आपल्याला पुढच्या महिन्यातलं आपलं इन्कम मिळेल की नाही, प्रमोशन्स तर जाऊच द्या, आपल्याला निदान आहे तो पगार तरी मिळेल का याची पण भीती सगळ्यांना आहे. आपल्याला दिसतंच आहे की पे कट्स ज्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे एक प्रकारची फायनान्शियल इन्सिक्युरिटी लोकांमध्ये खूप आली आहे की अरे कसं होईल आपलं पुढे जर आपला हा जॉब गेला तर, किंवा आपल्याला प्रमोशन नाही मिळालं, किंवा आपल्याला अर्धाच पे मिळाला तर. यातलं वास्तव आहे ही तर म्हणजे अगदी तेव्हा की तुम्ही जर शांतपणे विचार केला तर यातला थोडासा जरा एक्झॅजरेटेड भीती आहे. कारण हे जरा एकदा लॉकडाऊन संपला आणि जॉब एकदा लोक कामावर जायला लागतील, कारण काम तर सुरू होणारच आहे. बाकी गोष्टी फ्रिल्सच्या आयुष्यातल्या आहेत, म्हणजे ज्याला आपण झालर म्हणतो आयुष्यातली, ती कदाचित कमी होईल आणि ती कमी व्हायलाच हवी होती. कारण तो एक प्रकारचा एक फुगा होता, तो आता हे झाला, फुटला तो फुगा. पण कामं तर सुरू राहणार आहेत, जग आहे तसं चालू राहील. कारण काही गोष्टींशिवाय आपलं जग थांबून जाईल आणि जग थांबून चालणार. येस, सॉरी, कदाचित एक अर्धा सेकंड आपलं कनेक्शन तुटलं. हां, तर मी म्हणत होते की जॉब्स जे लोकांचे आज जात आहेत ते थोडे एक अल्पशा प्रमाणात हा प्रॉब्लेम आहे. पण आज जर आपलं इन्कम कमी झालं तर हेही लक्षात ठेवा की आज आपले खर्चही कमी झालेत. आज आपण थोडक्यामध्ये आनंद मानायला शिकलोय. आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण होत आहेत बऱ्याच जणांच्या. असे काही आहे अजून सोसायटीचा, आपल्या समाजाचा एक असा सेक्शन आहे ज्यांना अगदी आज खाण्यापिण्याची सुद्धा मारामार आहे आणि त्यांच्यासाठी आपलं सरकारही करतंय, आपणही करायला हवं. पण बहुतांशी लोकांचं हे आपण बघतोय की इन्कम कमी आहे पण खर्चही कमी, जाणं कमी झालंय. आणि इतर काही ज्या गोष्टींवरती जो आपण वायफळ खर्च होत असे पूर्वी, तो आपला बंद झालाय. त्याच्यामुळे ही एक फेज आहे आणि याच्यामधून आपल्याला सगळ्यांना जायचंय. ही वास्तविकता आपण ऍक्सेप्ट करायला हवी की हे काही काळ हे असं चालणार आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला जे शक्य असेल, ज्या गोष्टी आपल्याला सकारात्मक पद्धतीने करता येतील, आणि खूप काही हे करण्यासारखं, त्याच्या टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे शेवटी अगदी. पण त्या खूपशा गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत, तर त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि ही एक पासिंग फेज आहे. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ज्यांनी पेशन्स ठेवला, जो टिकला तो जगला, हेच लक्षात ठेवा. त्यामुळे टिकून राहणं या फेजमध्ये, आज आपण जर कोविड फ्री असू, आपल्याला जर आजार नाही, आपले जवळचे लोक आपल्या जवळ आहेत, आपल्या डोक्यावर छप्पर आहे आणि आपल्याकडे भरपूर अन्न आहे खायला, तर आपल्यासारखा सुखी कोणी नाही हे या क्षणाला आपण म्हणू शकतो. बाकी सगळ्या गोष्टी आज खूप क्षुल्लक वाटायला लागल्या आहेत. कारण कोविडने आपल्याला सगळ्यांना एका समान पातळीवर आणून ठेवलं आणि आपल्या प्राथमिक गरजाच किती महत्त्वाच्या आहेत आणि बाकी सगळं किती क्षुल्लक आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे ही आजकालच्या काळाची गरज आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्सिक्युरिटीज विल वर्क आउट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आय एम शुअर. आणखीन कोणीतरी काहीतरी प्रश्न, हां, कोणीतरी प्रश्न विचारला आहे की हाऊ टू डील विथ ट्रॉमा आफ्टर लुझिंग फॅमिली मेंबर ड्यू टू कोविड. त्याच्याबद्दल आपण आत्ताच बोललो की आपल्या घरातली जवळची व्यक्ती जर दगावली कोविडने तर त्याला कसं सामोरं जायचं, हे खूपच अवघड आहे. आणि हे ज्याच्यावर येतं त्यालाच हे दुःख माहीत. आणि ही जी कठीण परिस्थिती आहे आज, कोविड आणि नॉन कोविड आजार या दोन्हींना खूप प्रॉब्लेम येतोय. आज नॉन कोविड आजारांमुळे मरणाऱ्यांची संख्या तेवढीच आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. आता मध्ये आमच्या एका पेशंटने असंच सांगितलं होतं की त्यांची आई आजारी होती, तिला खोकला आणि तिला ताप येत होता, पण तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे तिला कोविडच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही, कारण ते म्हणाले तुमची टेस्ट निगेटिव्ह आहे
आणि नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये घ्यायला तयार नव्हती, कारण तिची लक्षणं कोविडसारखी होती. त्यामुळे तिला हॉस्पिटल बेडच कुठे मिळेना आणि तिला इतका श्वासोश्वासाचा त्रास होत होता, कारण ती जुनी दमेकरी होती. तर अशा वेळी खरं म्हणजे हॉस्पिटल्सनी एवढी संवेदनशीलता दाखवायला हवी की अशा पेशंट्सना आधी ॲडमिट करून त्यांना प्राथमिक तुम्ही निदान ट्रीटमेंट द्यायला हवी आणि मग तो कोविड का नॉन कोविड हे बघायला हवं. त्याच्यामुळे नॉन कोविड लोकांची आज त्यांना एक प्रकारची दहशत आली, ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ते जातच नाही आहे डॉक्टर्सकडे चेक करायला, त्या भीतीपोटी की तिथे आपल्याला काही होईल, डॉक्टर्स म्हणतील की, आणि समजा मला ॲडमिट करायची वेळ आली तर मग मी ॲडमिट कसा होऊ, कारण मला कोविड होईल आणि नॉन कोविड हॉस्पिटल्समध्ये आज जागाच नाही, कारण सगळेच कोविड हॉस्पिटल्समध्ये त्यांचं रूपांतर झालं आहे. अशा प्रकारची काही खरी माहिती, काही खोटी, काही अवास्तव, अशा पद्धतीत लोक जगत आहेत. त्यामुळे एक व्यवस्थित इन्फॉर्मेशन देणं लोकांना खूप गरजेचं आहे आणि ते जिथे जिथे हेल्पलाईन्स असतील त्यांनी योग्य प्रकारे माहिती द्यायला हवी. मीडियाने एक अत्यंत जागरूक भूमिका अशा वेळी घेतली पाहिजे आणि लोकांना दिलासा देणं आवश्यक आहे. त्यांना घाबरवून टाकण्यापेक्षा त्यांना दिलासा देणं की इतकी लोक जर आजारी पडतायत तर एवढी लोक रिकवर होत आहेत. आज 32,000 आपल्याकडे डेथ झाले आहेत, पण जेवढे लोक आज कोविडने ग्रस्त आहेत त्याच्यामध्ये 65 ते 70% पेशंट्स बरे होऊन घरी सुद्धा गेलेत आणि तितकाच नंबर आज घरी सौम्य लक्षणं घेऊन आपोआप बरे होत आहेत. त्यामुळे हे आपल्याला कुठेतरी ध्यानात ठेवायला हवं आणि ही भीती जी आहे, अनाठाई भीती आहे, ती काढून वास्तविकतेला फक्त सामोरं जाणं हीच आजच्या काळाची गरज आहे. तर हे झालं आपल्याला म्हणजे भीती कशी होते, याच्यामध्ये मानसिकता काय होते कोविडमुळे आणि त्याला त्या वयोगटात आपण कसं सामोरं जायला पाहिजे, त्याला कसं हँडल करायला हवं, त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बघितलं. आता याच्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन, मी होमिओपॅथीबद्दल बोलीन कारण मी होमिओपॅथ आहे, तर होमिओपॅथीचा काय रोल आहे याच्याबद्दल आपण एक थोडक्यात बोलूया. आता होमिओपॅथी एक अशी सिस्टम आहे की जी रोगापेक्षा रोग्यावरती जास्त लक्ष केंद्रित करते. म्हणजे ही एक रोग विशिष्ट सिस्टम नाही आहे, तर व्यक्तिविशिष्ट आहे. त्यामुळे रोग कसा आहे यापेक्षा कोणाला तो रोग होतोय आणि त्याचं कॉन्स्टिट्यूशन, त्याची प्रकृती काय आहे हे बघतो. प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी होमिओपॅथीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. त्याला रोगाला काय रोग्याला होत आहे, त्याची लक्षणं काय आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती लक्षणं होत असताना त्याची मानसिकता आणि त्याची शारीरिक अवस्था, त्याची जडणघडण काय होती ह्या गोष्टींनाही तितकंच महत्त्व आहे. ह्या दोन गोष्टींची सांगड घालून त्याच्यावरती एक औषध जे शोधलं जातं ते त्या पेशंटला दिलं जातं आणि हे व्यक्तिविशिष्ट असतं. त्यामुळे त्याला जे औषध देतो ते दुसऱ्याला त्याच रोगासाठी देऊ असं खात्रीलायक आपण नाही सांगू शकत. त्याचं कॉन्स्टिट्यूशन तसं असेल तर त्याला ते दिलं जातं आणि त्याची लक्षणं जर तशीच असतील तरच त्याला ते लागू पडेल. त्याची लक्षणं वेगळी असतील तर त्याला वेगळं औषध दिलं जातं. त्यामुळे एकच औषध अनेक व्याधींवरती आणि एका व्याधीवरती पण अनेक औषधं, असं थोडक्यात होमिओपॅथीचं आपण एक डिस्क्रिप्शन म्हणू शकतो. आता कोविडच्या बाबतीत जर म्हटलं तर कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा होमिओपॅथीचा खूप हातभार आहे. कारण सौम्य आणि सौम्यापेक्षा थोडी जास्त म्हणजे गंभीरपेक्षा थोडी कमी अशी जी पेशंट्स असतात त्यांना लक्षणं कमी करायला, त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आणि त्यांना याच्यातून बाहेर पडायला मदत करायला होमिओपॅथीचा खूप मोठा हातभार आहे. आणि खूप होमिओपॅथ्स आज जगभर हे काम करतायत आणि आपल्याकडे भरपूर आता ऑब्झर्वेशनल डेटा आहे की जे पेशंट्स हॉस्पिटलला जातात आणि जे घरी असतात, जे घरी राहून होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतात. आता आयुर्वेदातही असं संशोधन असेल पण त्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत कारण माझा त्या बाबतीत अभ्यास नाही आहे. पण होमिओपॅथीच्या बाबतीत मी असं नक्कीच म्हणू शकेन की जे पेशंट्स घरी राहून होमिओपॅथीचं औषध घेतात आणि ज्यांना सौम्य आणि सौम्यपेक्षा थोडी जास्त अशी लक्षणं असतात ते याच्याने नक्कीच बरी होतात. त्यांची लक्षणं कमी व्हायला खूप मदत होते. आणि होमिओपॅथीमध्ये हा एक हे प्रिन्सिपलच आहे की असा कोणताही आजार नाही आहे जो लक्षणांमधून सिद्ध होत नाही, जो लक्षणांमधून व्यक्त होत नाही. जर तुम्हाला आजार असेल तर तुम्हाला लक्षणं असलीच पाहिजेत आणि जो तज्ज्ञ होमिओपॅथ असतो, तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टर असतो, तो ही अचूक लक्षणं पकडतो. मग तो इतकी सौम्य असतात, कधी कधी नुसती तुमची मानसिकता बदललेली असते. रोग शारीरिक असतो पण मानसिक स्तरावर बदल असतात आणि ते होमिओपॅथिक डॉक्टर अचूक ओळखतो आणि तो त्याप्रमाणे औषध देतो. आणि आम्ही बघितलंय की साधारण काही होमिओपॅथिक औषधं अत्यंत प्रभावी झाली आहेत कोविडमध्ये. आता मनस्वास्थ्याबद्दल बोलायचं म्हटलं की कोविडमुळे जी होणारे मनावरती किंवा मानसिक स्वास्थ्यावरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी काही होमिओपॅथिक औषधं खूप प्रभावी आहेत. आता उदाहरण तर एखाद्या पेशंटला खूप पॅनिक अटॅक्स येतात, खूप भीती वाटते की अरे आपल्याला काहीतरी होईल, मी आता मरणार आहे आणि असं अचानक त्याला ते असं फिलिंग येतं. असं जेव्हा अचानक फिलिंग येतं त्यावेळेला ॲकोनेट नावाचं एक औषध आहे, हे खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये पेशंट ही पण तक्रार बऱ्याच वेळा करतो की त्या भीतीमुळे मला झोप लागत नाही. अचानक भीती, कोणाचं तरी ऐकलं अचानक आणि एकदम भीती आली मनात
आणि त्याच्यामुळे असं झालं. आणि त्याच्यासोबत कधी कधी त्यांना खोकला असतो, कोरडा खोकला असतो, कधी कधी अचानक तापही येतो भीतीमुळे. अशा वेळी ॲकोनाइट ही फर्स्ट लाईन रेमेडी आहे. आर्सेनिक अल्बम तुम्ही सगळ्यांनीच नाव ऐकलंय. हे खूपच प्रभावी औषध आहे. म्हणजे नुसतंच प्रिव्हेंटिव्ह म्हणून नाही, इम्युन बूस्टर नाही, तर कोविडच्या लक्षणांवरती प्रभावी आणि कोविडमुळे होणारी जी मानसिक जी काय जडणघडण होते, मानसिक जे स्वास्थ्य बिघडतं, त्याच्यासाठी सुद्धा आर्सेनिक अल्बम अत्यंत प्रभावी औषध आहे. एखादा पेशंट, त्याला मरणाची खूप भीती वाटते आणि आपण एकटं असलो तर आपण मरू, किंवा एकटेपणाची भीती, आपण एकटे असलो आणि त्याच्यामध्ये जर आपण मेलो तर कोणी आपल्याकडे असणार नाही, अशी एक भयंकर जी भीती असते त्यांच्या मनात. त्याच्यासाठी आर्सेनिक अल्बम ही अत्यंत प्रभावी औषध आहे. आणि बऱ्याच वेळा काही पेशंट्सला जुना दमा असतो किंवा दमेकरी असतात, आणि त्यांना जेव्हा हे दम्याचे अटॅक्स येतात तेव्हा त्यांची भीती आणखीन उफाळून येते. तर अशा वेळी आर्सेनिक अल्बम ही अत्यंत रामबाण उपाय आहे. आणि प्रत्येक कोविडच्या स्टेजमध्ये आर्सेनिक अल्बम हे खूप उपयोगी ठरलेलं आहे. त्यामुळे आय वुड से इट इज द रेमेडी ऑफ कोविड-19 असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणखीन एक औषध आहे होमिओपॅथीमध्ये, त्याचं नाव आहे अर्जेंटम नायट्रिकम. आणि त्याच्यामध्ये कसं की एक नर्वसनेस असतो पेशंटला, अत्यंत तो खूप नर्वस असतो, खूप अस्वस्थ असतो, एका जागी बसू शकत नाही. कोणाची तरी न्यूज ऐकली, काहीतरी झालं आणि त्याला हे कळत नसतं की आपल्याला काय होतं, पण तो शारीरिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ असतो. त्याला सारखं चालायला लागतं, धावायला लागतं, तर थोडंसं बरं वाटतं. बसलं की तो परत अस्वस्थ होतो आणि नर्वस होतो. अशा वेळेला अर्जेंटिम नायट्रिकम खूप चांगलं, विशेषतः आम्ही हे तरुण मुलांमध्ये, स्टुडंट्समध्ये खूपच उपयोगी औषध आहे. अशा मुलांना बरेचदा एकाग्रता त्यांची होत नाही, फोकस होत नाही, त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही त्यांच्या अभ्यासावर. तिथे अर्जेंटिम नायट्रिकम खूप प्रभावी औषध आहे. जेल्सिमियम एक औषध आहे, तुम्ही ऐकलं असेल. ज्यांना होमिओपॅथीची थोडीफार माहिती असेल त्यांनी हे औषधाचं नाव नक्कीच ऐकलं असेल. आणि जेल्सिमियममध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट बातमी ऐकल्यानंतर जी काय त्यांची मनस्थिती होते त्याच्यावरती जेल्सिमियम प्रभावी आहे. त्यावेळी ते खूप थरथरायला लागतात, कापायला लागतात, त्यांना भीती वाटते आणि त्यांना खूप अशक्त, आपल्या हातापायातलं त्राणच गेलंय. शेजारची व्यक्ती कोणीतरी कोविड-19मुळे आजारी आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स येऊन घेऊन गेली. हे ऐकल्याबरोबर त्या काकू एकदम गर्भगळीत झाल्या आणि त्यांना एकदम आपल्याला काहीतरी आता होईल आणि त्या भीतीपोटी त्यांचा हात थरथरायला लागतात किंवा एकदम त्राण जातं. अशा वेळी जेल्सिमियमचा जर एक डोस दिला तर नक्कीच पेशंट बरा होता. अशी अनेक औषधं आहेत, पण ही मी तुम्हाला ढोबळपणे काही सांगितली. आणि खूप चांगली औषधं आहेत आणि ज्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला त्यांना तर माहीतच आहे. पण जे आज आपण आयसोलेशनमध्ये आहोत, लॉकडाऊनमध्ये आहोत, तर यातली होमिओपॅथीचे काही किट्स जर तुम्ही घरी ठेवलात आणि जसं तुमचा फॅमिली डॉक्टरच्या तुम्ही संपर्कात आहात, तसं तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरच्या जर संपर्कात राहिलात तर ते तुम्हाला प्रभावीपणे सांगू शकतील की आता तुमची ही लक्षणं आहेत तर तुम्ही हे औषध घ्या, आता हे आहे तर हे घ्या. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही औषधं घेत गेलात तर बऱ्याच वेळा आपण ह्याच्यातनं अगदी सही सलामत बाहेर येऊ शकतो. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तुमच्या टेस्ट करू नयेत किंवा तुम्ही डॉक्टरी सल्ला घेऊ नये किंवा तुम्हाला जर वेळ आली तर हॉस्पिटलला जाऊ नये, असं अजिबात नाही आहे. ते तर तुम्ही योग्य वेळ तसं जर असेल तर तुम्हाला ते करायलाच लागतं. बऱ्याच वेळा असं होतं. पण हे आढळून आलेलं आहे, हे सिद्धही झालं आहे की एक पेशंट जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, 10 पेशंट्स होमिओपॅथिक औषधनी आपण बरे करू शकतो त्याच्या मागे आणि त्यांची हॉस्पिटल ॲडमिशन लांबणीवर टाकू शकतो किंवा त्यांची आपण टाळू शकतो जर योग्य वेळी जर होमिओपॅथिक औषध दिलं तर. अशा पद्धतीने सगळ्या पॅथीजने जर संलग्नपणे काम केलं, नुसतंच शारीरिक व्याधींवर नाही तर कोविडमुळे उद्भवलेली जी मानसिकता आहे किंवा त्याच्यामुळे जे उद्भवलेले मानसिक जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती जर आपण नेमकी औषधं दिली, योग्य सल्ला दिला, काउन्सिलिंग केलं आणि एकजूटपणे जर काम केलं तर आपण नक्कीच ह्याच्यावरती मिळू शकतो. आपण विक्ट्री मिळवू शकतो, याच्यावरती आपण आपला विजय मिळवू शकतो या कोविड या आजारावरती. आणि एक जायच्या आधी छोट्याशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे, पण काही प्रश्न आहेत का ते बघूया आधी. गेल्या आधी कोणीतरी सांगितलंय की स्टुडंट्स आर अंडर प्रेशर ऑफ स्टडी सिन्स कॉलेज अँड स्कूल्स आर क्लोज्ड, हाऊ टू हँडल देअर मेंटल हेल्थ. खूप चांगला प्रश्न आहे. मी थोडासा त्याचं उत्तर मगाशी दिलंय की स्टुडंट्सवरती खूप परिणाम होतोय कारण त्याच्या परीक्षा लांबणीवर जातात, त्यांना ऑनलाईन अभ्यास असतो, कधी कधी तो एक कंटाळवाणा होऊ शकतो कारण ह्युमन इंटरॅक्शन नसतं. तर अशा वेळी त्यांचं मोटिवेशन ठेवण्यामध्ये ऑनलाईन त्यांना शिकवणारे जे टीचर्स असतात त्यांनी मेंटल स्टिम्युलेशनसाठी अशा काही त्यांना एखादं वर्कशॉप कंडक्ट केलं पाहिजे ज्याच्यामध्ये थोडासा त्यांचा विरंगुळाही होईल आणि शिकायलाही मिळेल. त्यांनी शारीरिक व्यायाम करायला हवा. म्हणजे जर तुमचं घर जरी लहान असेल
तर स्पॉट जॉगिंग, स्पॉट्स रनिंग म्हणा, एका याच्यावरती सायकलिंग, स्पॉट सायकलिंग, उठा बशा काढणं, योगासनं करणं, सूर्यनमस्कार करणं, घालणं, हे खूप चांगले प्रभावी फिजिकल एक्सरसाइज. आणि तुम्ही खूप वेळ जरी तुम्ही 2 तास जिमला पूर्वी जात असाल, पण आता जर तुम्ही अर्धा तास जरी असा एका जागेवर व्यायाम केला तरी खूप प्रमाणात तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा येईल. आणि फिजिकल एक्सरसाइजनी एक मेंटल स्टॅबिलिटी सुद्धा यायला चांगला उपयोग होतो, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा थोडा थोडा व्यायाम एक 3-4 तासांनी करायला हवा. तुम्ही एका ठिकाणी जर बसला 5 मिनिटं एक फेरफटका मारून यायचा, पाणी प्यायचं. बरेचदा आपण पाणी पित नाही, आपण AC मध्ये बसतो, ऑनलाईन बसलेलो असतो, खूप तास जातात, आपल्या लक्षात येत नाही. आणि पाणी न प्यायल्यामुळे जे डिहायड्रेशन होतं त्यामुळे एक प्रकारचं एक मरगळ येते, झोप येते, किंवा आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही, फोकस होत नाही. आणि साधं काय तर आपण पाणी प्यायलो नाही, आपण डिहायड्रेट झालो आहोत, हे बरेच वेळा लक्षात येत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्टुडंट्सने हे नक्कीच करायला हवं. त्यामुळे हे खूप खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही शारीरिक व्यायाम चालू ठेवा, आहार नीट ठेवा. खूप वेळा ऑनलाईन असतो आणि सोबत चिप्स असतात, वेफर्स असतात आणि असले काहीतरी ऑइली फूड्स आपण खातो. ते न करता जर आपण भाजलेले शेंगदाणे, भाजणीची चकली, राजगिऱ्याचा लाडू किंवा आणखीन काय असे हेल्दी स्नॅक्स, काहीतरी उकडलेल्या काही स्प्राउट्स म्हणा, मोड आलेली कडधान्य उकडून त्याच्यावरती असा कांदा टोमॅटो घालून असं काही हेल्दी काही खाल्लं, फ्रूट्स खाल्ले, फळं, आता केळी तर 12 महिने उपलब्ध असतात. तुम्हाला खूप काही एक्झॉटिक फ्रूट्स आणायची गरज नाही आहे. जे सीझनल फ्रूट अवेलेबल असेल, आणि काही नाही तर केळी आणि पपई हे आपल्याकडे 12 महिने उपलब्ध असतात, ती आणून ठेवा आणि ती खा. म्हणजे तुमचं पोटॅशियम, तुमचं व्हिटॅमिन सी, काही तुमचे बी विटॅमिन, याची तुमची कमतरता पूर्ण होईल. तर हे साध्या साध्या गोष्टींमधून आपण मार्ग काढू शकतो. आहे कठीण प्रसंग, अजिबात त्या बाबतीत शंका नाही, पण जर सगळ्यांनी मिळून त्याच्यातनं मार्ग काढला तर डेफिनेटली आपल्याला दिसते की कुठेतरी क्षितिजाकडे आपल्याला कुठेतरी प्रकाश दिसतोय, या बोगद्या पलीकडे कुठेतरी आपल्याला प्रकाश दिसतोय. हे नक्कीच आहे आणि स्टुडंट्ससाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणखीन काही प्रश्न? सुनंद मणेरकर विचारतात की गेल्या 2 दशकात सुद्धा महामारी आणि इतर संकटामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. आज लॉकडाऊनमुळे आलेली बंधनं, मला वाटतं तो प्रश्न समस्या व मीडियावर दिसणारं नकारात्मक चित्र मनस्वास्थ्यावर परिणाम करत आहे. आपण सर्व वयोगटातील व्यक्तींनी यासाठी काय करावे याची उपयुक्त माहिती दिली. अच्छा, या वास्तव स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि योग्य खबरदारी घेणं ह्या करोनाच्या बाबतीत खूपच गरजेचं आहे. अगदी मान्य. मला सुनंद मणेरकर खूप चांगलं सांगितलं तुम्ही. आणि पूर्वीसुद्धा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पूर्वीसुद्धा अशा महामारी आल्या होत्या. मग ते इबोला असेल, H1N1, हे तर अलीकडे, पण पूर्वी आपल्याकडे प्लेग आहे, टायफॉइडची महामारी किती वेळा येते, दरवर्षी व्हायरल इन्फेक्शन येतात. पण जेवढा महत्त्वाची भूमिका यावेळी मीडियाने घेतली आहे, ती म्हणते ह्याच्यापूर्वी मीडियावर आपण एवढे अवलंबून कधीच नव्हतो. आज सगळंच आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे, माहिती आहे, ती अशी आपल्या बोटांवरती आहे. आणि ती कुठलीही गोष्ट जेव्हा गरजेपेक्षा जास्त आपल्याला मिळते, अतिप्रमाणात होते, तेव्हा मग त्याचा नकारात्मकच परिणाम होतो. त्यामुळे ती योग्य प्रमाणे आपण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला शेवटी आता टिप्स देते, आपण काय काय करायला हवं, त्याचे सगळेच प्रश्न आपण घेऊया आधी. हाऊ टू हँडल मेंटल हेल्थ ऑफ स्मॉल चिल्ड्रन ॲज इट इज डिफिकल्ट टू व्हॉट दे आर थिंकिंग ड्युरिंग दिस लॉकडाऊन. की लहान मुलांची मानसिकता, आपण सुरुवातीलाच ते घेतलं की अगदी जी लहान मुलं असतात ती बऱ्यापैकी त्याला हँडल करू शकतात, कारण त्यांना त्यांचे आईवडील, बरेचदा त्यांचे आजी आजोबा समोर दिसत असतात, त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत असतं. आणि त्यांना आपल्याबरोबर खेळायला जर ते असले तर त्यांना तशी काळजी नसते. पण थोडी मोठी मुलं असतात, ज्यांना सोशल कॉन्टॅक्टची गरज असते, ज्यांना समवयस्क मुलं लागतात खेळायला, त्या मुलांना मात्र थोडंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कुटुंबातली एखादी व्यक्ती, एखादा सदस्य जर कोविडनी आजारी असेल आणि क्वारंटाईन असेल, उदाहरणार्थ एका आजी आजोबा किंवा त्यांच्या आईवडिलांपैकी कोणी, आणि त्यांना क्वारंटाईन केलं असेल, त्यांना जवळ घेता येत नसेल, तर अशा वेळी मुलांच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम होतो. पण जर इतर मेंबर्स असतील घरातल्या, तर त्यांनी ते बऱ्याच अंशी हा जो आहे याला कुठेतरी हँडल करू शकतात. पण जर फक्त आईवडीलच असतील आणि आई किंवा वडिलांपैकी एका जणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तर अशा वेळेला जी व्यक्ती घरी असते, म्हणजे आई किंवा वडील, त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी येते आणि त्यांना मात्र ते खूप सांभाळावं लागतं. पण अशा वेळेला जर इतर मित्रमैत्रिणी असतील, तुमची आजी आजोबा दूर का असेना पण असतील, तर त्यांनी फोनवरती सतत त्या मुलांशी बोलून, त्यांना गोष्टी सांगून,
आजकाल ऑनलाईन आहे, तुम्हाला फेस टाईम आहे, स्काईप आहे, व्हिडिओ कॉलिंग आहे, व्हिडिओ चॅटिंग आहे. अशा वेळी मुलांशी बोलून त्यांच्या मनात काय आहे त्यांची भीती समजून घ्यावी आणि त्यांना आपण वेगळं काही करू शकत नाही. कारण मुलांना तरी मुलांची अडॅप्टेबिलिटी खूप चांगली असते आणि ते खूप छान ॲडजस्ट करतात. आता मी बघितलं की या याच्यात एक तर खूप सध्या एक चांगलं आपल्याला आढळून आलं आहे की मुलांना जास्त ह्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. झाला तरी अत्यंत सौम्य लक्षण असतात किंवा ते खूपच इतकी बारीक असतात की त्यांना कळतही नाही किंवा इतर आजारांसारखीच होतात. त्यामुळे मुलं याच्यातनं बचावलेत देवकृपेने आपण म्हणायला हवं. त्याच्यामुळे ते निदान ते एक चांगलं आहे. कारण त्याच्यामुळे ते घरी असतात आणि आईवडिलांपैकी एक जरी घरी असला त्यांना दिलासा द्यायला तरी याच्यातनं ते बाहेर पडू शकतात. आणि त्यांना सतत ॲक्टिव्ह ठेवणं, त्यांना गोष्टी सांगणं, त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे त्याच्यापासून जरा लांब ठेवणं. हल्ली अगदी लहान मुलांना सुद्धा ऑनलाईनच टीचिंग असतं. म्हणजे 5-6 वर्षाची मुलं सुद्धा ते एक कम्प्युटरवर बसून त्यांचे लेसन्स त्याच्यावर असतात. हे एका अर्थी चांगलं आहे, एका अर्थी वाईट आहे. कारण आता काय झालं की व्हर्च्युअल मीडियम हा एकमेव साधन राहिलं आहे एकमेकांना भेटायचं. आणि जर हे अधिक काळ अशा पद्धतीने चालू राहिलं तर मुलं विसरतीलच की ह्युमन कॉन्टॅक्ट म्हणजे काय. तर हे लवकर संपावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आणि सगळ्यांची इच्छा आहे. कारण मुलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या वाढीसाठी ह्युमन कॉन्टॅक्ट, सोशल कॉन्टॅक्ट खूप आवश्यक आहे. आणि नाहीतर एकटेपणाचा, एकलकोंडेपणाचा जे दूरगामी काही परिणाम होतील ते मात्र मग त्यांना आपल्याला काही वर्षांनी सामोरं जावं लागेल. त्यामुळे मुलांना सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हां, मुलांचं झालं. व्हेरी गुड. आणखी कोणाची काही प्रश्न असतील तर विचारा. कारण आता मी आपल्या वाइंडिंग अपकडे जाते. तुम्हाला आता मी फायनल टिप्स देणार आहे की आपल्याला सगळ्यांनी काय करायला हवं या कोविडच्या महामारीत. प्रश्न झाले? मला वाटतं काही रिपीट झालेत प्रश्न, त्यामुळे आपण ते नको घेऊयात. आर्सेनिक अल्बम बद्दल मी कोणीतरी विचारला, आता मी घेतेच तो प्रश्न की आर्सेनिक अल्बमचा काय उपयोग आहे. मी तुम्हाला आता जसं ह्याच्यात सांगितलं आर्सेनिक अल्बम बद्दल की कसा त्याचा उपयोग होतो प्रत्येक स्टेजला कोविडच्या, तसं मी सांगेन की हा काही नवीन औषध नाही आहे किंवा काही नवीन काही फाइंडिंग नाही आहे. हे जुनं औषध आहे आणि अनेक शतकांपासून आपण वापरतोय ते. आणि होमिओपॅथीमध्ये तर हे अत्यंत लोकप्रिय असं औषध आहे. असा कोणताच होमिओपॅथ नसेल ज्यांनी आर्सेनिक अल्बमचा वापर कधी केला नसेल. कारण ते अनेक व्याधींवरती त्याचा उपयोग होतो, अनेक आजारांवरती. मग ते सर्दी खोकला असेल, दमा असेल, अप्पर लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, ॲलर्जीज असतील, पोटाचे विकार असतील, डायरिया असेल किंवा काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील, सगळ्यावरती आर्सेनिक अल्बम हे प्रभावी औषध आहे. कारण ते वेल प्रूव्हन रेमेडी आहे. म्हणजे क्लिनिकली त्याचं प्रूव्हिंग झालेलं आहे आणि ते अत्यंत प्रभावी हे सिद्ध झालेलं आहे. आता कोविडमध्ये असं आहे की जसं संशोधनातनं दिसलं आहे की कोविडमध्ये नुसताच तो व्हायरस जातो आणि आपल्याला ताप येतो आणि तो तापाचं रूपांतर न्यूमोनियामध्ये होतं असं नव्हे. तर तो जो व्हायरस आहे तो आपल्या फुफ्फुसांचा, लंग्सचं जे लायनिंग असतं आतमधलं त्याला तो जाऊन त्याच्यावरती हल्ला करतो आणि तिथे ब्लड क्लॉट्स निर्माण होतात. आणि बरेचदा काय होतं की या ब्लड क्लॉट्समुळे पेशंटला एकदम रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होतो किंवा मग त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा अचानक मृत्यूची जी कारणं आहेत ते ब्लड क्लॉट्स असतात. तर आर्सेनिक अल्बम हे एकमेव औषध आहे जे इन्फ्लेमेटरी स्टेजला, म्हणजे जेव्हा ताप येतो आणि जेव्हा इन्फ्लेमेशन होत असतं त्या स्टेजला आणि नंतर क्लॉटिंगच्या स्टेजला आणि नंतर जेव्हा तिथे टिश्यू डिस्ट्रक्शन होतं त्या स्टेजला सुद्धा उपयोगी पडतं. त्यामुळे हे तिन्ही स्टेजेसला आर्सेनिक अल्बमचं. आणि मी आत्ता जसं तुम्हाला म्हटलं की मनस्वास्थ्यासाठी सुद्धा जर तशा प्रकारची लक्षणं असतील पेशंटमध्ये मानसिक, तर तिथे सुद्धा आर्सेनिक अल्बम हे खूपच उपयोगी औषध आहे. त्यामुळे आर्सेनिक अल्बम हे प्रिव्हेंटिव्ह किंवा इम्युन बूस्टर जर सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च होमिओपॅथी आणि आयुष मंत्रालयाने जर काढलं असेल तर ते खूपच तो डोळस निर्णय होता. कारण त्याच्यानंतर आपण अनुभवलं आहे की जेवढ्यांना आर्सेनिक अल्बम दिलं गेलं इम्युन बूस्टर म्हणून किंवा एक प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह म्हणून, तर त्यांना कोविडचा प्रादुर्भाव नक्कीच कमी झाला आहे. आणि ज्यांना झालं आहे कोविड त्यांना सुद्धा सौम्य प्रमाणात झालं आहे हे आढळून आलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच अंशी अर्थात त्याला खूप जास्त अजून क्लिनिकल रिसर्च लागेल आणि हे सगळं जेव्हा ही महामारी पूर्ण होईल तेव्हा अनेक संशोधनं बाहेर येतील, खूप सारा डेटा बाहेर येणार आहे आणि त्याच वेळेला आपण ठामपणे सांगू शकू की नेमकं कोणतं औषध सगळ्यात जास्त प्रभावी होतं. पण याच्या पूर्वीच्या महामारीत सुद्धा आर्सेनिक अल्बमचा उपयोग झाला आहे. त्याच्यामुळे हे फ्रंटलाईन रेमेडी होती. आणि जेव्हा त्यांनी
काम केलं की हे आर्सेनिक अल्बम आपण टेस्ट केलंच पाहिजे, आणि ते खरं उतरलं त्यांच्या संशोधनात, असं आढळून आलंय अजून तरी. त्यामुळे वंडर रेमेडी म्हणून त्याचा उल्लेख आपण करू शकतो. तर झालं मला वाटतं, आजचे प्रश्न आटोपले. पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोट्या छोट्या टिप्स देणार आहे ह्या आजच्या आपल्या विषयावर. अत्यंत गंभीर विषय, नो डाऊट, पण प्रत्येक अशी महामारी किंवा प्रत्येक अशा प्रकारचं जेव्हा अशी इमर्जन्सी येते, जेव्हा असं क्रायसिस होतं, जेव्हा आपल्यावरती असं संकट येतं, त्याच्यामध्ये कुठेतरी एक सूचना असते दैवाने, देवाने, नियतीने, निसर्गाने आपल्याला दिलेली, आणि ती म्हणजे की आपण त्याच्यावर खूप जास्त खेळ केला. आपण खूप कृत्रिम आयुष्य जगत होतो, आणि नाव वी आर ॲब्सल्युटली बॅक टू बेसिक्स. आज आपल्या सगळ्यांचा मतो आपल्या लक्षात, अमेरिकेत राहणार असो, रशियामध्ये असो, लंडनमध्ये असो, मुंबईत असो किंवा यवतमाळला असो, आज आपण सगळेच तेवढेच आपले कोविड-19 होण्याची जी भीती आहे ती आपल्याला सगळ्यांना सारखीच आहे. आणि हा व्हायरस काय श्रीमंत गरीब किंवा तुम्ही 50व्या मजल्यावर राहताय का तुम्ही चाळीत राहताय का तुम्ही झोपडीत राहताय, हे काहीही तो भेदभाव करत नाही. आपण भेदभाव निर्माण केले आपल्या समाजात, पण कोविडने आपल्यामध्ये भेदभाव आपले मिटवून टाकलेत. आपल्या सगळ्यांनाच कोणाला निवडेल तो सांगता येत नाही, कोणाचा नंबर पुढे येईल सांगता येत नाही, आणि तो कशावर अवलंबून आहे तर आपल्या प्रतिकारशक्तीवर. आणि प्रतिकारशक्ती कशावर अवलंबून आहे आपल्याला हे अजूनही कोड आहे. कारण सगळ्यात चांगलं चुंगलं खाणारे, पोषक अन्न खाणारे, स्वतःला नेहमीच स्वतःचा बचाव करणारे, स्वतः हँड हायजीन पाळणारे पूर्वीपासून, अशा लोकांनाही कोविड झाला आहे. आणि जे नेहमी जे घाणीत राहतात त्यांना मात्र नाही झाला. याच्या मागचं कोडं काय हे अजून उलगडलेलं नाही आहे कोणालाच. पण एवढं खरं आहे की आज जग पूर्ण ढवळून निघालंय, आज सगळेच बदलले. आज आपला आरोग्याकडे बघायचा, आज मानसिक स्वास्थ्याकडे बघायचा, आज एकमेकांकडे बघायचा, रिलेशनशिप्स, आज जे आपण म्हणतो नातेसंबंध, त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन पूर्ण बदलला आहे. आज जे नव्हते जवळ ते जवळ आलेत, जे आपल्याकडे नेहमी असतात ते आज लॉकडाऊनमुळे तिसरीकडेच अडकलेत, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि याला काय उत्तर आहे, आपल्याकडे कोणाकडेच काही उत्तर नाही. तर जे आज आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, आज कोविडनी ग्रस्त असो किंवा नसो, तर छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. कारण आपल्याला आता वी हॅव टू बाय टाईम. आपल्याला हा काळ आपल्याला सहन करायचा आणि पुढे जायचं आहे. आणि जर आपल्याला याच्यातनं जायचंच आहे तर मग आपण सकारात्मक प्रकारे का नाही जाऊ, म्हणजे निदान हा सुसह्य होईल हा पुढचा काळ आपल्या दृष्टीने. तर त्याच्यासाठी छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते. म्हणजे सगळ्यात आधी काय झालंय की एकसुरीपणा आज आयुष्यात प्रत्येकाच्या आलाय. नवीन होत नाहीये, कुठले फंक्शन नाहीयेत, लग्न नाहीयेत, बारसे नाहीयेत, कुठल्या पार्टीज होत नाहीये, मित्र भेटत नाहीयेत, कॅफेला जात नाही, हॉटेलिंग नाहीये, वेकेशन्सला नाही जाते, कोणीच कोणाला भेटत नाहीये. अशा प्रकारे त्यामुळे एकसुरीपणा आयुष्य स्वतः बरोबर जगायचं. कोणीतरी ते सांगितलं होतं की इफ यू कांट गो आउट देन गो इन. आणि गो इन म्हणजे काय, तर आपल्यामधली जी व्यक्ती आहे तिला आपण जिच्याशी आपली कधी ओळख नव्हती तिच्याशी आपण ओळख करून घेणं. आणि त्याच्यासाठी काय करणं, सकाळी उठल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर सगळ्यात आधी ज्या शक्तीने आज आपल्याला जिवंत ठेवलंय, आज आपल्याला स्वस्थ ठेवलंय, आज आपल्याला निरोगी ठेवलंय, तिचे आधी आभार माना. डोळे उघडून, आधी खिडकी उघडून, जिथे काय तुम्हाला हिरवळ दिसेल, मग एखादं झाड असेल, फूल असेल, तुम्हाला काही गवत असेल, कुठलीही हिरवी गोष्ट, त्याच्याकडे निदान 1 मिनिट बघा. आणि तुम्हाला निसर्गाची किमया लक्षात येईल. आज प्रदूषण खूप कमी झालंय, त्यामुळे आज ते बघण्याची एक वेगळी मजा आहे. तुम्ही कुठेही राहत असलात तरी हिरवळीचा एक पॅच तुमच्या खिडकीच्या बाहेर तुम्हाला नक्कीच दिसत असेल, आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. तुमच्या खिडकीवर एखादं तुळशीचं झाड असेल, त्याच्याकडे बघा, लांब श्वास घ्या. आज तुम्हाला प्राणायाम येत नसेल, तुम्हाला योगासनं येत नसलेत तरी 4 मोजा, 1 2 3 4 आणि लांब श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. हळूच तो 4 मोजेपर्यंत तो श्वास तोंडात, म्हणजे आधी एक धरून ठेवा, 4 काउंट्सपर्यंत तो धरून ठेवा, आणि नंतरचे 4 काउंट्स हळूहळू तुम्ही उश्वास घ्या, तो श्वास सोडा. एवढं जरी तुम्ही केलं, आणि नंतर तुम्हाला जर चांगले योगाचे टीचर असतील, तुम्हाला शिकवणारे असतील, माझ्या मते सुरुवातीला तरी तुम्ही व्यवस्थित टीचरकडून शिकून घ्यावं, एखाद्या गुरूंकडनं शिकावं, आणि मग ऑनलाईन. कारण हल्ली यूट्यूबवरती जाऊन बरेच काही लोक शिकतात, पण चुकीचं केल्यामुळे त्याचे वेगळे दुष्परिणाम होतात. आणि योग हा एक अगदी गाढा अभ्यास आहे, आणि तो व्यवस्थित शिकला पाहिजे. पण निदान डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस कोणालाही येतील तर ते करा. थोडंसं एक स्पॉट जॉगिंग करा, एक 5 ते 7 मिनिटं. जागच्या जागीच तुम्ही उड्या मारा किंवा उठा बशा काढा. एखादं छानसं गाणं ऐका, आणि मग क्रमाला सुरुवात करा. हे खूप महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर हे 5 ते 10 मिनिटं जर तुम्ही स्वतःला दिलीत तर ते खूप कामामध्ये पूर्ण
एकाग्रता ठेवा. कितीही कंटाळवाणं वाटलं तर त्याला हे आय हॅव एक्सेप्टेड की ही रियालिटी आहे आणि मला जे काम मला दिलेलं आहे, मला सोपवलेलं आहे ते मी मनापासून करेन. मग ते किती कंटाळवाणं असलं तरी चालेल. त्याच्यामध्ये जीव ओतून तुम्ही करा. मध्ये मध्ये एक 5-5 मिनिटाचा ब्रेक घ्या. त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं पाणी प्या, ग्रीन टी घ्या, ताक प्या, एखादं फळ खा आणि परत कामाला बसा. आज त्याचा एक फायदा आहे की तुम्ही घरात बसून जर काम करत असाल तर निदान तुमचा प्रवासाची ये जा वाचले, तुमचा तो स्ट्रेस वाचतोय. भले तुम्हाला लोक भेटत नसतील पण आज ऑनलाईन आपण एकमेकांना भेटू शकतो. सोशल डिस्टन्सिंग झालंय पण मनाचं डिस्टन्सिंग नाही झालं. ते जर असेल, मन जर जवळ असेल तर सोशल डिस्टन्सिंग ही काही फारशी मोठी गोष्ट नाहीये. एकमेकांच्या जवळ आहे, एकमेकांशी बोला, संवाद साधा, फोन उचलून लोकांशी बोला. रोज एका अशा व्यक्तीशी बोला जी कधीच जी तुमचा कॉल अपेक्षितच करणार नाही, म्हणजे ज्यांना अपेक्षाच नसेल की तुम्ही कॉल करा. आणि बघा किती छान वाटतं. त्या व्यक्तीला जर तुम्ही खूप वर्षात भेटला नसाल किंवा तुमच्यामध्ये काही ताणतणाव असतील, मतभेद असतील आणि तुम्ही बोलायचं सोडून दिलं असेल, अशा व्यक्तीला फोन उचलून फोन करा आणि बघा किती वातावरण निवळतं. तुम्हाला एक खूप छान वाटतं त्याच्याने. ते एक आहे. नंतर दुसरी गोष्ट, अशा एका व्यक्तीची मदत करा ज्याच्या जो अडचणीत असेल, जो त्रासात असेल. मग तुमचा वॉचमॅन असेल, तुमची काम करणारी बाई असेल किंवा समोर तुमच्या झोपडपट्टीत राहणारी एखादी व्यक्ती असेल. कुणाला तरी हॉस्पिटलला जायला मदत करा किंवा हॉस्पिटलमध्ये काही त्यांचं सामान पोचवायचं असेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण असं ज्याला रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस आपण म्हणतो, अशा गोष्टी करायला हव्या. कारण त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरातले पॉझिटिव्ह हॉर्मोन्स वाढतात. गुड हॉर्मोन्स, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, फील गुड हॉर्मोन्स आहेत. आणि हे सिद्ध झालंय की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करता तेव्हा त्याच्याने ते हॉर्मोन्स वाढतात आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते, मानसिक आणि शारीरिक. त्यामुळे ह्या गोष्टी खूप करण्याची आवश्यकता आहे. नंतर रोज आता आयुष्य आपलं एकसुरी झाले, काम एकसुरी, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार काढू शकतो. थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं. बसायचं ठिकाण थोडं बदलायचं किंवा आपण कधी कधी घरूनच काम करायचं. त्याच्यामुळे आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. काय ते याच्यावरतीच बसायचे तर कसेही कपडे घाला, काही फरक पडत नाही. पण असा रुटीन ठेवायचा की जणू काय आपण ऑफिसलाच जातोय, आपण कामालाच बाहेर जातोय. आपला रोजचा रुटीन आहे. आपण तसं उठून तयार व्हायचं, आंघोळ करायची, आपण जर देवपूजा करत असलो तर ती करायची आणि चांगले कपडे घालायचे. पूर्ण जे आपण स्वयंपाक करतो, जेवण करतो तसं रोजप्रमाणे करायचं, त्याच्यात बदल नाही करायचा. त्याच्यामुळे एक प्रकारचं तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी, एक प्रकारचं ऑप्टिमिझम येईल. तुम्हाला छान वाटेल. आणि तुम्हीच जर गबाळं आणि तुम्हीच जर पूर्ण निगेटिव्ह झालात तर तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यातही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतील आणि तुम्हाला काही करावं असं वाटणार नाही. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह राहण्यासाठी. तिसरी गोष्ट, आणि मी एक्सरसाइजचं तुम्हाला म्हटलंच की व्यायाम करत राहा. तुम्हाला काही नाही तर एखादं छानसं गाणं लावा बॉलिवूडचं, त्याच्यावरती डान्स करा, काहीच हरकत नाही. ज्याच्याने काहीतरी तुमची ॲक्टिव्हिटी होईल, तुमचे मसल्स थोडेसे रिलॅक्स होतील. शिवाय आजकाल मदतीला बऱ्याच घरांमध्ये कोणी नसल्यामुळे आपोआपच घरचं काम सुद्धा होतंय. त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघायला शिका. ते करत असताना एखादं छानसं गाणं लावा, म्हणजे ते कंटाळवाणं होणार नाही काम. तर अशा छोट्या छोटे मार्ग आपण, कारण मानवी मन जे आहे आणि मानवी जे जो मेंदू आहे त्याची जी सीमा आहे ती अफाट आहे, त्याची विचारशक्ती अफाट आहे आणि तो प्रत्येक क्रायसिसमधून मार्ग काढतो. हे आपल्याला आतापर्यंत सिद्ध झालंय आणि ह्याच्यातून सुद्धा आपण मार्ग काढू. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहा. अगदी पूर्णपणे नाही, त्याचा उपयोग तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तुम्ही करतच असाल, पण त्याचा फक्त सकारात्मक उपयोग करा. निगेटिव्ह इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठून कळली तर ती प्लीज स्प्रेड करू नका. लोकांना असे फॉरवर्ड्स पाठवू नका ज्याच्याने ते घाबरतील, ज्याच्याने दहशत निर्माण होईल. आणि एखादी वाईट बातमी तुम्हाला जर पाठवायचीच असेल तर त्याला थोडी सौम्य करून पाठवा किंवा त्या अगदी विचार करा की हे जेन्युइन सोर्समधून आलंय का, ही खरंच आहे का, हे कोणीतरी असं फॅब्रिकेट करून पाठवलेली माहिती आहे, हे आधी त्याची पडताळणी करून घ्या आणि मगच ती माहिती पुढे पाठवा. एवढं जरी आपण केलं ना तरी बरेचसं जे इन्फोडेमिक आहे, एक प्रकार एक एपिडेमिक आहे ज्याला आपण महामारी म्हणतो, आणि दुसरं चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे जे इन्फोडेमिक झालंय तो एक वेगळा भाग आणखीन या महामारीचा झालाय. तो जर भाग काढून टाकला तर आपली बरीचशी भीती अनाठाई होते, आपल्याला कळेल आणि आपण एकदम पॉझिटिव्ह होऊन जाऊ. आणि त्याच्यामुळे जे स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण होतात ते सुद्धा आपले कमी होतील. त्यामुळे फक्त 2 वेळा न्यूज ऐकायची, एकदा सकाळी आणि एकदा रात्री. इतर वेळेला कोविडशी रिलेटेड कोणतीही बातमी ऐकायची नाही. इतर खूपसं काही बघण्यासारखं असतं टीव्ही चॅनल्सवर, पण अनफॉर्च्युनेटली ते आपण बघतच नाही. आपण फक्त आज इथे सापडला, या बिल्डिंगमध्ये सापडला, जणू काही तो एखादा दहशतवादी होता, अशा पद्धतीने आपण कोविडच्या पेशंट्सकडे बघतोय. तर ते आता काढून टाकलं पाहिजे. आणि कोविड आहे, फ्लू सारखा फ्लू आहे, तो जाईल अशी मनाची आपण तयारी केली पाहिजे.
आणि त्याच्यातनं आपण नक्कीच बाहेर येऊ. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का? नाही, मला वाटतं नाही. सगळेजण ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मला खूप छान वाटलं, म्हणजे तुम्ही सगळे इतका सुंदर प्रतिसाद दिला आणि तुम्ही लाईव्ह माझ्याबरोबर होतात. तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर काही जर असं हवं असेल लाईव्ह, किंवा तुम्हाला या विषयासंदर्भात सुद्धा काही प्रश्न असतील तर मला नक्की पाठवा. माझ्या मेसेंजरवर तुम्ही पाठवू शकता आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला पर्सनली द्यायचा प्रयत्न करीन. पण स्टे होम. आपण तर सगळे घरीच आहोत. बी पॉझिटिव्ह. नो, बी ऑप्टिमिस्टिक अँड स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू. बाय. गुड इव्हनिंग.